की महाराणी ताराबाई या जैन समाजाच्या होत्या. हे पूर्णपणे बेसलेस स्टेटमेंट आहे. आजकालच्या लोकांमध्ये एवढं पण माहिती नाही की संभाजी म्हणून कोणतरी शिवाजी महाराजांना भाऊ पण होता. तू औरंगजेब नाही, तू नवरंगजेब आहे. तुझे 9 रंग आहे. तो म्हणतो, सरळ सरळ म्हणतो की हा माझा जिहाद आहे. ह्याच्यामध्ये राजाराम राजांनी सिद्ध काय करून दाखवलं की प्रत्येक युद्ध हे रणांगणावरती नाही होत, तर काय आपल्याला मनभूमीवरती पण युद्ध करावे लागतात. रायगडावरती दारूची बाटली मिळणं सगळ्यात मोठी शोकांतिक आहे. तर श्रीमान रायगडावरची परिस्थिती आता एवढी बिकट होत चाललेली आहे. सगळा भ्रष्टाचार आता तिकडे उत्खनन, भ्रष्टाचाराचं उत्खनन चालू आहे मित्र. संताजी घोरपडे असा एकमेव माणूस होता की त्याला माहिती होतं मुघल काय लायकीचे. जे इतिहासामधला सगळ्यात मोठा वेळा कुठला असेल तर तो जिंजीचा वेळा होता, की बुलेटची फडफड, गळ्यात माळा घालून, फेटा घालून मिरवणारे शिवभक्त. ही कन्सेप्ट आहेच ती. छत्रपती शिवाजी महाराज असतील, राजाराम महाराज असतील किंवा संभाजी महाराज असतील, या सगळ्यांचा इतिहास आपल्याला ऐकायला आवडतोच. याच इतिहासाची पानं आज आपण या पॉडकास्टमध्ये उलगडणार आहोत. याबद्दलच चर्चा करायला आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत इतिहासाचे अभ्यासक आणि पत्रकार अंशू उर्फ सूर्याजी काशीद सर. नमस्कार, माझं नाव धनश्री पाटील आणि रिच इन मीडिया प्रेझेंट बोल धोरण चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. ठीक आहे, आता आपण इतिहासाची पानं उलटणार आहोत. तर मागे जर जायचंच आहे तर आपण सध्याचा मुद्दा खूप चर्चेत चाललाय की जे जैन मुनी होते तर त्यांनी एक वक्तव्य केलं की महाराणी ताराणीबद्दल. तर ह्याच्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे? आत्ताच सगळ्यात रिसेंट कॉन्ट्रोवर्सीज आपण म्हणू शकतो या गोष्टीला. आणि त्याच्यामध्ये सगळ्या शिवभक्तांच्या भावना खूप दुखावल्या गेल्या होत्या. त्याच्यामध्ये स्वतः वैयक्तिक आम्ही देखील होतो की जेव्हा ते वक्तव्य ऐकलं, त्यांचं नाव आय गेस नयन पद्मसागर होतं त्या जैन मुनींचं, की ते एका भाषणामध्ये आपल्याला दिसतात की एकदम असं रागाने एकदम म्हणजे व्याख्यातेसारखं ते भाषण करताना आपल्याला दिसतात. त्याच्यामध्ये मग त्यांनी व्याख्यात्याच्या स्वरूपातलं त्यांनी एक शैली अंगात धरली. नंतर त्यांनी इतिहास सांगितला जो की पूर्णपणे चुकीचा पण होता. त्याच्यामध्ये मग ते म्हणतात की महाराणी ताराबाई या जैन समाजाच्या होत्या. आणि मग तसं बघायला गेलं तर हे पूर्णपणे बेसलेस स्टेटमेंट आहे की त्याला म्हणजे कुठला प्रूफ नाहीये. उगाच ते समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी केलं गेलं स्टेटमेंट आहे. आता ह्या गोष्टींचं खंडन करण्यासाठी बरेचसे त्यांच्याच जे जैन समाजात अजून जी लोक आहेत त्यांनी देखील या गोष्टीला विरोध केलेला होता. की म्हणजे बारकाईने बघितलं तर इतिहासामध्ये कुठलेच असे उल्लेख नाही की ताराबाई जैन होत्या. म्हणजे कॉमन सेन्सची गोष्ट आहे ज्याला आपण लहानपणापासून ऐकतोय. बट ठीक आहे, आपण भावना देखील बाजूला ठेवलं की लहानपणापासून ऐकतोय, नंतर यापासून ऐकतोय. पण सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या म्हणजे महाराणी ताराबाई. मग इतिहासामध्ये असे शिवदिग्विजय बगर असतील किंवा अजून बाकीच्या ज्या कुठल्या बकरी असतील, पत्र व्यवहार असतील, ताराबाईकालीन कागदपत्र, त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये उल्लेख मिळतात ना आपल्याला की ताराबाई कुठल्या कुळातल्या, कुठल्या घराण्यातल्या होत्या. आणि शिवदिग्विजय बकरमध्ये तर आपल्याला मिळतच की ताराबाई हंबीरराव मोहितेंची कन्या होती. मग त्यांचं नाव, त्याच्यामध्ये अजून एक वेगळा उल्लेख पण असा की त्यांचं नाव सीताबाई होतं, पण त्या दिसायला खूप सुंदर होत्या, त्या ताराप्रमाणे दिसते म्हणून त्यांना नाव तारा ठेवलं. असा उल्लेख देखील आपल्याला मिळतात. आणि जर बघायला गेलं तर राजाराम राजे, राम आणि सीता, राजाराम आणि सीता असं ते नाव ठेवण्यात आलं होतं की त्यांचं नाव सीताबाई ठेवण्यात आलं होतं. पण त्या दिसायला सुंदर होत्या, ताराप्रमाणे चमकायच्या, त्याच्यामुळे मग त्यांचं नाव ते ताराच रुजू झालं असं इतिहासामधून आपल्याला उल्लेख दिसतात. म्हणजे ह्याचा मूळ पुरुष जो आहे तो रतोजी मोहितेपासून यांची सुरुवात होते. की रतोजी मोहिते जे होते ते निजामशाहीमध्ये खूप प्रतिष्ठित सरदार होते. आणि निजामशाहीवरचं आलेलं संकट त्यांनी एकेकाळी स्वतःची प्राणांची बाजी लावून त्यांनी ते संकट फेटाळून लावलं. त्याच्यामुळे त्या मोहिते घराण्याला बाजी हा किताब मिळाला. त्यांचे वंशज आजही आजतगायत तो जो किताब म्हणतो आपण तो आजतगायत तो किताब ते लावतात. जे तळबिडकर मोहिते जे आहेत तो किताब ते आजतगायत मिरवतात ते लोक. मग ते रतोजी मोहितेंचा मुलगा तुकोजी मोहिते, त्यांची 3 मुलं धारोजी, संभाजी, तुकाबाई, आणि त्यांच्या पुढची पिढी मग संभाजी मोहितेंचा जो मुलगा होता ते म्हणजे हंबीरराव, आणि हंबीररावांची मुलगी ताराबाई. ऐतिहासिक वंशावळीमधनं पण आपल्याला उल्लेख मिळतात. नाही, ते असं वाटतंय की त्यांनी समाजामध्ये तेढ निर्माण करणार, आणि झालं पण होतं ते. बऱ्याचशा गोष्टीमध्ये समाजामध्ये तेढ निर्माण पण झाली. मग समोरच्या माणसाला वाटलं लागलं हा माणूस असा का करतोय. मग त्या माणसाच्या व्यतिरिक्त त्या माणसाला सोडून अरे मग हा जैन धर्माचा आहे का, मग त्या धर्माप्रती द्वेष निर्माण होणं. पण ह्याला कारणीभूत कोण झालं तर तो ज्यांनी ते स्टेटमेंट केलंय ते. आपण तारा राणी यांच्याबद्दल आता बोलतोय, पण मला असं वाटतं की ज्या पद्धतीने झाशीची राणी यांचं काय म्हणू आपण, त्यांना एक प्रकारे सेलिब्रेट केले जातं, तसं तारा राणींचा इतिहास तितका सेलिब्रेट केला जात नाही महाराष्ट्रात. तर मला ते दुर्दैव पण वाटतं. तर त्यांच्या एकंदरीत कारकिर्दीबद्दल तुम्ही काय सांगाल? तसं बघायला गेलं ना तर महाराणी ताराबाई आधीपासूनच म्हणजे ज्या दिवशीपासून भोसले घराण्यामध्ये त्यांचं आगमन झालं
तसं बघायला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या तिसऱ्या सुनबाई होत्या. अच्छा. म्हणजे छत्रपती राजाराम महाराजांची दुसरी पत्नी म्हणजे महाराणी ताराबाई. छत्रपती राजाराम महाराजांचे एकूण 3 ते 4 विवाह झालेल्याची नोंद आपल्याला मिळते. अच्छा. पहिले जे होते ते म्हणजे सरसेनापती प्रतापराव गुजर, त्यांची कन्या जानकीबाई गुजर, त्यांच्याशी त्यांचं लग्न झालं आणि त्याच्या थोड्या दिवसानंतरच शिवछत्रपतींचं निधन झाल्याचे देखील आपल्याला उल्लेख मिळतात. की आधी लग्न झालं, मग थोड्या दिवसानंतर शिवाजी महाराजांचं निधन झालं. त्याच्यानंतर मग संभाजी महाराजांनी ते लग्न लावून दिलं. पुढचं दुसरं जे होतं ते ताराबाईंचं आणि राजाराम महाराजांचं लग्न लावून दिलं होतं. तर मग हा जो सगळा काळ आहे ताराबाईंचा, तो लहानपणापासून म्हणजे माहेर जसं त्यांचं तळबेळकर मोहिते होतं, तर तो जो वारसा आहे की लढवय्या घराण्यातला वारसा, म्हणजे एका लढवय्या घराण्यात त्या फक्त दुसऱ्या लढवय्या घराण्यात आल्या होत्या. तर तशा प्रकारचाच ताराबाईंचा जो आपण गुणधर्म म्हणतो की करारीपणा, करारीबाणा, शौर्य, पराक्रम, ह्याच्या व्यतिरिक्त ताराबाई आपल्याला कधी दिसत नाहीत. ताराबाईंनी कधी नमतं घेतलंय असं इतिहासामध्ये कुठे उल्लेख आपल्याला दिसत नाही की ताराबाई शांत आहेत असं कुठेच दिसत नाही. प्रत्येक ठिकाणी ताराबाईंचं आक्रमक धोरण, आणि आक्रमक म्हणजे प्रत्येक वेळेस काढली तलवार आहे असं नाही. तर मग हे आक्रमकता जी असते ना, फक्त तलवारी बुद्धीची पण असते. की इतिहासामध्ये आपल्याला असे देखील उल्लेख मिळतात की संभाजी महाराज जेव्हा मृत्युमुखी पडले किंवा संभाजी महाराजांचा जेव्हा औरंगजेबाने खून केला, निर्घृण खून केला, तर त्याच्यानंतर सगळं जी धुरा होती ती त्यांच्या पतिदेवांवरती म्हणजे छत्रपती राजाराम महाराजांवरती येऊन पडली होती. वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी राजाराम महाराज, जेव्हा 19 वर्षाचे राजाराम महाराज होते, त्यांचं मंचकारोहण करण्यात आलं. त्याच्यानंतर थोरली राणी म्हणजे जानकीबाई, पण त्या तर तेव्हा आजारी होत्या असे उल्लेख आपल्याला सापडतात इतिहासामध्ये की त्यांची तब्येत बऱ्याच वेळा ठीक नसायची. त्यांच्याबद्दल जास्त अजून इतिहासामध्ये माहिती नाहीये. पण ताराबाई, जेव्हा ताराबाई गड सोडण्याची वेळ आली होती संभाजी महाराजांच्या निधनानंतर, तर तेव्हा हे सगळं राजकुटुंब विखुरलं गेलं होतं. मग तो सगळा जो प्रवास झाला की म्हणजे रायगड सोडला, त्याच्यानंतर मग जिंजीला त्यांनी राजधानी स्थापन केली. तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये महाराणी ताराबाई तर तसं बघायला गेलं तर 15 ते 16 वर्षांच्या असतील तेव्हा, लहान. म्हणजे राजाराम महाराजांचं वय जर 19 असेल तर आपण एस्टिमेट तसं बघायला गेलं तर ताराबाईंची आजतागायत जन्मतारीख नोंद नाहीये. नाहीये, नोंदच नाहीये. मग आजकाल बऱ्याचशा वेळेस ते साजरे का केले जातात, तर ते आता बऱ्याचशा ह्याच्यामध्ये कॉन्ट्रोवर्सीज देखील आहेत. तर मग एखादी अशी ग्राह्य तारीख धरली जाते की 4 ते 5 वर्षांनी ताराबाई राजाराम राजांपेक्षा लहान असतील, तर मग राजाराम राजांचा जन्म साल 1670, मग ताराबाई 1675च्या त्यांनी ग्राह्य धरून टाकलं 5 वर्षांनी लहान असतील म्हणून. मग 1675 हे साल ग्राह्य धरलं होतं की ताराबाईंचा जन्म त्यावेळेस झाला असावा. आणि मग जर 1675 जर साल आपण ग्राह्य धरलं की त्यांचा जन्म असेल, तर मग 1675 to 85 झालं 10 वर्ष, 85 टू पुढे 89 4 वर्ष, मग टोटल 14 वर्षांच्या ताराबाई तेव्हा असतील जेव्हा त्यांना निघायचं होतं. लहान वय अगदी ते. पण त्या वयामध्ये ज्या गोष्टी झाल्या त्यांच्यासोबत, म्हणजे रायगड सोडणं, आणि रायगड सोडला पण ते कुठल्या ठिकाणावरनं सोडला तर वाघ दरवाजाच्या ठिकाणावरनं सोडला होता. की ज्या ठिकाणावरनं आज आपण वरनं खाली बघितलं तरी आपल्या अंगाचा थरका पडतो, काटे येतात, तो वाघ दरवाजा होता. तर तिकडनं उतरणं, मोहिमा करणं, पळत जाणं, इकडे तिकडे करणं, कोवळा जीव होता तेव्हा तो. 14 वर्ष म्हणजे खूप मोठी वय नाहीये. तर ते करत असताना ताराबाई सगळं गोष्टीचा अनुभव घेत गेल्या की म्हणजे मुलुखगिरी कशी असते, स्ट्रॅटेजीज कशा लढवायच्या असतात, अशा वेळेस युद्धप्रसंगी आपण आपल्या हालचाली कशा असाव्यात, ह्या सगळ्या त्या गोष्टी त्यांनी ऑब्झर्व केल्या आधीपासूनच. आणि मग जेव्हा एक्झॅक्टली जेव्हा सत्तेमध्ये याची वेळ आली, म्हणजे जेव्हा राजाराम राजे जिंजीला पोहोचले, तेव्हा राजाराम राजे जिंजीला पोहोचल्यानंतर हे सगळं ताराबाई तिकडे पोहोचल्या. आणि हे एकत्र प्रवास नव्हता झाला त्यांचा. राजाराम महाराज ताराबाई एकत्र प्रवास करत नव्हते. आता बारकाईने समजा बघितलं ना आपण, तर सगळ्यात पहिली रायगड सोडला. रायगड सोडल्यानंतर 5 ते 6 महिने छत्रपती राजाराम राजांनी त्यांचा राणी वसत जो कोण होता, ताराबाई होत्या, राजसबाई होत्या, ह्या सगळे कुटुंब जे आहे ते 5-6 महिने महाराष्ट्रामध्ये ह्या किल्ल्याहून त्या किल्ल्यात, त्या किल्ल्याहून ह्या किल्ल्यात करत होते, फिरत होते. म्हणजे इकडे गेले की मुघल तिकडे पाठीला आले, इकडे गेले की तिकडे पाठीला आले. त्याच्यामुळे मुघल प्रत्येक ठिकाणी आपल्या पाठीवरती होते. आणि मग त्याच्यासाठी मग काय करायचं, तर पुन्हा एकदा जसे महाराणी येसूबाईंनी स्ट्रॅटेजी अपनावली होती की सगळेच जर एका ठिकाणी राहिलो तर राज्याचा नाश होईल आणि आपण सगळे एकत्र राजकुटुंब कैद होऊ. तर मग तिकडनं दोन भाग झाले. येसूबाई गडावरती राहिल्या, राजाराम राजे बाहेर पळून गेले. मग तिथे पण आता काय केलं राजाराम राजांनी की आता जिंजीचा प्रवास जेव्हा त्यांना सुरू करत होता, 26 सप्टेंबरला राजाराम राजांचा शेवटचा मुक्काम आपल्याला इतिहासामध्ये उल्लेख मिळतो की पन्हाळा गडावरती होता. मग पन्हाळ्यावरनं गाठायची होती ती जिंजी,
कर्नाटकात, पन्हाळा कोल्हापुरात आणि जायचं होतं जिंजीला. वेगवेगळे शेकडो किलोमीटरचा तो प्रवास होता. मग त्यावेळेस छत्रपती राजाराम महाराजांनी डिसाईड काय केलं की आता पुन्हा जर आपण सगळे एकत्र ट्रॅव्हल करू आणि दुर्दैवाने समजा मुघलांचा छापा पडला तर सगळेच कैद होऊ, बरोबर लढा देणारं कोणीच नाहीये. मासाहेब येसोबाई तिथे एकट्या गडावरती होत्या. तर मग तेव्हा काय करायचं, तर त्यांनी मसलत भरवली की आता इथून पुढं जो प्रवास आहे तो आम्ही आणि आमच्या ठराविक सरदार मंडळी आम्ही पुढे जाऊ आणि राजासबाई आणि ताराबाई ह्या विशाळ गडावरती राहतील. अच्छा. त्याच्यामुळे मग ताराबाई आणि राजासबाई ज्या होत्या त्या विशाळ गडावरती राहिल्या होत्या. मग विशाळ गडावरती कोणाच्या देखरेखीखाली, तर रामचंद्र पंत अमात्य यांच्या देखरेखीखाली त्या राहिल्या होत्या. आणि मग 14-15 वर्ष वय, तर मग तिकडे राहून मग काय करायचं तुम्ही, तर मुलुखगिरी शिकायची. रामचंद्र पंत अमात्य असं एक व्यक्तिमत्व होतं की त्यांनी 5 छत्रपतींची कारकीर्द पाहिली. बापरे, किती वय होतं म्हणजे त्यांचं त्या काळात? किती? मोर दॅन 50 असणार ते, मोर दॅन 50 होते. हो, कारण की तसं बघायला गेलं तर रामचंद्र पंत शिवछत्रपतींच्या काळापासून होते. म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळापासून ते राजाराम राजांच्या काळात, परत त्यांच्या पुढच्या मुलांच्या काळामध्ये पण रामचंद्र पंत होते. तर मग त्यांच्या देखरेखीखाली, त्यांच्या निगराणीखाली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली ते जे लढाई देत होते हे सगळं ताराबाई आणि राजासबाई पाहत होत्या की कशा प्रकारे मुघल आल्यानंतर आपण तेव्हा कुठली स्ट्रॅटेजी लढवावी. ह्या सगळ्या गोष्टीचं ज्ञान त्यांना ऑन फील्ड मिळलं होतं रामचंद्र पंतांकडनं आणि आजूबाजूच्या परिस्थितीकडनं. आणि मग जेव्हा छत्रपती राजाराम राजे जिंजीला पोहोचले त्याच्यानंतर आपल्याला इतिहासामध्ये असा उल्लेख मिळतो की ताराबाई आणि राजासबाईंनी समुद्रमार्गे प्रवास केलाय जिंजीला पोहोचायचा. म्हणजे बोटीतनं प्रवास त्यावेळेस राजाराम राजांच्या पत्नींनी केला होता असे आपल्याला उल्लेख मिळतात. तर मग महाराष्ट्रामध्ये मोहीम जी चालू होती ना, राजाराम राजे कर्नाटकात गेले पण महाराष्ट्र इथे शांत होता का नाही, तर महाराष्ट्रभर मोहिमा देखील चालू होत्या. तेव्हा स्वराज्याचे 4 खांब होते. 4 खांब म्हणजे कोण, संताजी, धनाजी, रामचंद्र पंत आणि शंकराजी नारायण असे 4 जण आपल्याला मिळतात. त्याच्यामध्ये रामचंद्र पंतांनी महाराष्ट्रामध्ये घोडदौड सतत सुरू ठेवली होती. आणि मग जेव्हा राजाराम राजे तिकडे पोहोचले त्यावेळेस त्यांनी तिकडनं पत्र पाठवलं की आता आम्ही पोहोचला तर तुम्ही आमच्या राणेसाहेबांना इथे पाठवून द्या म्हणून. मग त्यावेळेस राजाराम राजांच्या दोन्ही पत्न्यांनी समुद्रमार्गे प्रवास केला. आणि तेव्हा म्हणजे आपण बारकाईने बघितलं तर आतापर्यंत कुठल्या राणींनी असं किंवा असं हा जो इतिहास घडलाय संभाजी राजांच्या पश्चातचा, असा इतिहास जगात कुठे झालेला नाही जो आपल्या महाराष्ट्रामध्ये घडला. फक्त दुर्दैव असं ना की आपल्याला त्या गोष्टी माहिती नाहीयेत. म्हणजे नॉर्मली विचार करा की आपल्या राणीसाहेबा ज्या होत्या त्यांनी बोटीच्या मार्गे त्यावेळेस प्रवास केला होता आणि तेव्हा त्यांच्या सोबत त्यांचा पती नव्हता, म्हणजे आणि वय वर्ष 14-15. तर तो जो प्रवास होता ते जे आपण म्हणतो स्पार्क होता त्यांच्यातला की आपल्याला पोहोचायचं काही करून, मग वेषांतर करावं लागत होते बऱ्याच वेळा. ह्या सगळ्या गोष्टींचा सामना करत करत सगळं कुटुंब जे आहे ते जिंजीला पोहोचलेलं होतं. आता हे सगळं करत म्हणजे सगळ्या अडचणींचा सामना करत सगळं राजकुटुंब पुन्हा एकदा एकत्र, सगळं राजकुटुंब म्हणजे कोणतं, राजाराम राजे आणि त्यांच्या पत्नी हे सगळे जिंजीला पोहोचले, त्यांची भेट झाली. आणि हा होता राजाराम राजे जिवंत असताना ताराराणीचा संघर्ष, म्हणजे महाराष्ट्रातून कर्नाटकात जायचं. आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आपण एखादी गोष्ट जर करायला घेतली तर त्यातनं आपण काय शिकत जातो हे आपण ऑब्व्हियसली त्या गोष्टीतनं मोल्ड होत जातो. तर त्याच प्रकारचा महाराणी ताराबाईंनी हा जो प्रवास केला आयुष्यातला त्यांचा सगळ्यात पहिला आणि मोठा प्रवास होता हा, आणि एकदम लहान वयात. तर सगळ्यात पहिलं म्हणजे रायगडापासून 6 महिने महाराष्ट्रात फिरणं, त्यानंतर महाराष्ट्रातनं बोटीच्या मार्गे म्हणजे होडीच्या मार्गे कर्नाटकात जाणं. ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी एक्सपिरियन्समध्ये, जसं आज आपण बघतो की आपल्याला कुठल्या गोष्ट करताना आपल्याला एक्सपिरियन्सची गरज असते. म्हणजे कुठल्या ठिकाणी आपल्याला चांगला जॉब जरी हवा असेल, CV चांगला हवा असेल तर आपल्याला ते एक्सपिरियन्स मागतात. तर मग ताराबाईंचं क्वालिफिकेशन काय, तर हे सगळं क्वालिफिकेशन बद्दल बोलायला गेलो तर एक्सपिरियन्स बद्दल बोलायला गेलो तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या CV मध्ये ऍड झाल्या. आपण आजच्या भाषेमध्ये बोलू शकतो की पुढे, कारण की त्यांना स्वतःचं राज्य राखायचं होतं. मग त्यासाठी एक्सपिरियन्स काय, तर ह्या सगळ्या गोष्टी की आम्ही सगळं मुलुखगिरी बघितली, आम्ही त्यातनं पार झालो, त्या गोष्टीच्या झळा आम्हाला बसल्या, या सगळ्या ताराबाईंना स्वतः अनुभवलेल्या होत्या. जिंजीला पोहोचल्यानंतर 7 ते 8 वर्षाचा तो वेळा होता. म्हणजे इतिहासामधला सगळ्यात मोठा वेळा कुठला असेल तर तो जिंजीचा वेळा होता. तर 7 ते 8 वर्ष तिथे राजाराम ताराबाई सगळे राहिले. नंतर जिंजी सोडण्याची वेळ आली होती. ते सगळं कुटुंब पुन्हा महाराष्ट्रात आलं. आणि हे सगळं करत असताना आकस्मिकपणे सन 1700 मध्ये छत्रपती राजाराम राजेंचं निधन होतं. म्हणजे सगळं स्वराज्याचं नेतृत्व ज्या राजांनी केलं होतं छत्रपती राजाराम राजांनी, त्यांचं आकस्मिकपणे निधन होतं. किल्ले सिंहगडावरती त्यांना शेवटचं त्यांचं सगळं उत्तर कार्य करण्यात आले. त्यांची समाधी देखील सिंहगडावरती. आणि हे सगळं होत असताना आपल्याला असे उल्लेख मिळतात त्यांच्या राणीवासामधल्या काही पत्न्या पन्हाळ्यावरती होत्या, काही विशाळगडावरती होत्या.
आता त्यावेळेस बारकाईने बघायला गेलं तर एखादी बातमी सिंहगड टू पन्हाळगड पोहोचणं एका दिवसामध्ये किंवा 2 तासामध्ये शक्य नाहीये. नाही. आज आपण 4 व्हीलरने जरी गेलो तरी आपल्याला 4-5 तास लागतात इकडनं. पुण्यावरनं निघाल्यावरती कोल्हापूरला जायला 4 ते 5 तास लागतात. सिंहगडापासून ती बातमी पन्हाळगडावरती पोहोचणार, सिंहगडापासून ती बातमी विशाळगडावरती पोहोचणार, ह्याला खूप वेळ लागायचा. त्यामुळे राजाराम राजे गेले एका स्पेसिफिक डेटला. त्यानंतर 1-2 दिवसानंतर त्यांच्या एका राणीला समजलं की आपले पती तर राहिलेले नाहीयेत. त्यांचं नाव होतं अहिल्या राणी साहेब. त्यांना अहिल्याबाई म्हणतात, म्हणजे अहिल्याबाई असा आपल्याला उल्लेख मिळतो. तर त्यांनी नंतर सती गमन केलं. अच्छा. जेव्हा त्यांना समजलं की आपले पती आता राहिलेले नाहीयेत, तर त्यांनी सती जायचा निर्णय घेतला होता. विशाळगडावरती आजही त्यांची समाधी आपल्याला पाहायला मिळते, अहिल्या राणी साहेबांची. मग ज्यावेळेस ताराबाईंना ही गोष्ट समजली की आता राजाराम राजे राहिलेले नाहीयेत, तेव्हा त्यांचं वय वर्ष होतं 25. 25व्या वर्षी राजाराम राजांची पत्नी महाराणी ताराबाईंना वैधव्य पदरी पडलं. पण ज्या काळात सामान्यपणे एका मुलीचं लग्न होणं अपेक्षित असतं, त्या काळात तारा राणी विधवा झाल्या. पण त्यावेळेस ताराबाईंनी स्वतःचं जे पर्सनल लुक जे आहे ते लिटरली बाजूला सारलेलं आपल्याला दिसतंय. कारण की ज्या दिवशी छत्रपती राजाराम राजे गेले त्याच्यानंतर ताराबाईंनी कंबर कसली की आता आपल्याला कोणी राहिलेलं नाहीये. म्हणजे भोसले कुटुंब जर आपण बघितलं तर कर्ता पुरुष कोणीच राहिलेलं नव्हतं तेव्हा. छत्रपती शिवाजी महाराज नव्हते, संभाजी महाराज नव्हते, राजाराम महाराजांचं नुकतंच निधन झालंय. कुटुंब प्रमुख म्हणून 25 वर्षाची महाराणी ताराबाई उभी राहिली. तेव्हा येसुबाई कैदेत होत्या. मग आता राजकुटुंबाची प्रमुख म्हणजे कोण उरलं होतं? फक्त आणि फक्त महाराणी ताराबाई. आणि मग त्यावेळेस महाराणी ताराबाईंनी वयाच्या 25व्या वर्षी जी तलवार हातात घेतली आणि जी कंबर कसली, ती औरंगजेबाला महाराष्ट्राच्या मातीत गाडल्यानंतर शांत झाली. म्हणजे मला इतिहासामध्ये वाटतं की औरंगजेबासारख्या एवढ्या बलाढ्य शत्रूसोबत पहिली स्त्री लढल्या महाराष्ट्रात. म्हणजे औरंगजेबासारख्या बलाढ्य बादशाला, म्हणजे आशिया खंडातलं सगळ्यात मोठं राज्य मुघल साम्राज्य आणि आशिया खंडातले सगळ्यात बलाढ्य बादशाही म्हणजे मुघल सल्तनत. तर त्याच्या बादशाहाला लढा देणारी 25 वर्षाची ही राणी होती आपल्या महाराष्ट्रातली. पण आज आपण त्या राणीला विसरत चाललोय कुठे ना कुठेतरी. कारण की ज्या वेळेस औरंगजेबाने तो जिहाद पुकारला, त्याच्या इतिहासामध्ये आपल्याला मिळतं की तो म्हणतो, सरळ सरळ म्हणतो की हा माझा जिहाद आहे, की मला आता सगळं राज्य माझं पाहिजे, मला सगळीकडे माझं राज्य पाहिजे. आता ह्याच्यामध्ये बरेचसे कॉन्ट्रोवर्सीज देखील आहेत पुढं. तर जेव्हा औरंगजेब ह्या गोष्टी म्हणतो तेव्हा ताराबाईंनी एक स्ट्रॅटेजी अपनवली होती की आता माझ्या सासऱ्यानी, माझ्या दिरानी, माझ्या नवऱ्यानी लढा कोणाला दिलाय? मुघल साम्राज्याला. आता मी कसं दिल झाले तर हे मी त्यांच्या कार्याला दिलेली तिलांजली वाटेल. मी तशी नाही करू शकत. जर आता मीच हारले, कारण की सगळ्या गोष्टी माझ्यावरती आहेत. पण आत्ता ज्या गोष्टी चालू आहेत ना, तर त्या गोष्टीवरनं महाराणी ताराबाईंकडनं शिकण्याच्या प्रत्येक गोष्टी प्रत्येक पावलावरती आहे. की सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आजकालच्या स्त्रिया, आपण जे वुमन एम्पॉवरमेंट म्हणतो, तर खरं वुमन एम्पॉवरमेंट महाराणी ताराबाईंनी त्याच वेळेस दाखवलं होतं की जेव्हा तुमच्याकडे काही राहत नाही, शून्यातनं तुम्हाला पुन्हा सगळं विश्व निर्माण करायचंय, तर त्यावेळेस आजकालच्या स्त्रिया ज्या डगमगायला लागतात की आता माझं कोणी नाहीये, तर त्यांनी महाराणी ताराबाईंनी आदर्श म्हणून बघितलं पाहिजे. महाराणी ताराबाईंचे स्ट्रॅटेजीज, भरपूर स्ट्रॅटेजीज होत्या. म्हणजे गनिमी कावा पुरेपूर वापर शिवाजी महाराज, संताजी घोरपडे यांच्यानंतर जर कोणी केला असेल तर तो म्हणजे महाराणी ताराबाईंनी. कारण की आपल्या महाराष्ट्राच्या मुलखाची एक अशी खासियत आहे ना की आपल्याकडे गडकोट खूप आहेत आणि ह्या गडकोटांच्या बलबुत्यावरती आपण सगळं साम्राज्य निर्माण केलं. आणि महाराणी ताराबाई पण ह्या गोष्टीला चांगल्या नोंद होत्या की गडकोट म्हणजे आपलेत आणि आपण गडकोटांच्या माध्यमातून लढा द्यायचा आहे, हे सगळं त्यांना क्लिअर होतं. तर त्यावेळेस महाराणी ताराबाईंनी अशी एक स्ट्रॅटेजी अपनवली होती की पावसाळ्यापर्यंत किल्ला लढवायचा, हा त्यांचा एक स्ट्रॅटेजीचा भाग होता. पावसाळ्यापर्यंत किल्ला का लढवायचा? कारण की इथल्या मुलखाचा आपल्याला सवय, आणि एकदा हे जे सगळे मुघल होते सगळे नॉर्थ इंडियन होते, त्यांना किल्ल्यांचं किंवा ज्या सगळ्या सराउंडिंगचं त्यांना काहीच माहिती नव्हतं किंवा त्यांना त्या गोष्टी सवय नव्हती. महाराष्ट्रातला पाऊस देखील त्यांना सहन होत नव्हता तेव्हा. तर त्याच्यामध्ये मग महाराणी ताराबाईंनी काय अपनावलं होतं की जो किल्ला आहे तो पावसाळ्यापर्यंत लढवायचा आणि त्याच्यानंतर तो आपण त्यांना देऊन टाकायचा मुघलांना. मग त्याने काय होतं की सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्या लोकांना आहे ना, आपली इथली लोक जी काटक शरीराची होती, अशी सप करून आपण गड किल्ले चढू शकत होतो. तर मग जेव्हा महाराणी ताराबाईंनी हा आदेश दिला होता की पर्जन्य पावे तर तुम्ही हा गड लढवला पाहिजे, तर ह्याच्या मागची स्ट्रॅटेजी अशी की आज आपण फॉर एक्झाम्पल आता पावसाळा चालू आहे आता आणि आपण किल्ला लढवतोय, पावसाळा संपला, आपण तो किल्ला मुघलांना देऊन टाकला. अच्छा.
मुघलांना दिल्यानंतर मुघल त्यांचे सगळे गोष्टी ज्या आहेत तिथे लोड करायचे. आणि मग महाराणी ताराबाईंनी असं स्ट्रॅटेजी अपनवली की तो किल्ला त्यांना दिल्यानंतर आपल्याला किल्ला जिंकणं काही अवघड नव्हतं. आता त्यांना किल्ला देऊ केला, मग त्यांनी जेव्हा ते जे काही रसद असेल किंवा ज्या काही गोष्टी वरती न्यायच्या होत्या त्या सगळ्या वर टाकल्यानंतर किंवा तिथे लोड केल्यानंतर तो किल्ला आपण पुन्हा जाऊन घ्यायचा. अच्छा. कारण की आपल्या लोकांना माहिती आहे की किल्ला पटकन कसा घ्यायचा, त्या लोकांना लढवायचं कसं हे पण माहिती नव्हतं व्यवस्थित. त्याच्यामुळे मग तो किल्ला जो आपण मुघलांना देऊ केलाय तात्पुरतं दाखवायचा की ठीक आहे आम्ही आता ठीक आहे तुमच्याशी दह करतो, आम्ही तुम्हाला देऊन टाकतो, पण तोच किल्ला पुन्हा येऊन जिंकून जायचं. म्हणजे त्यांनी काय होत होतं की त्यांनी जे काही गोष्टी त्यामध्ये लोड केल्या असतील, अन्नधान्य असेल, रसद असेल, त्या गोष्टींसकट तो किल्ला आपल्याकडे यायचा आणि आपल्या लोकांना किल्ला जिंकणं अवघड नव्हतं. तर ही एक स्ट्रॅटेजी होती, म्हणजे किल्ला दाखवायचा, द्यायचा आपण त्यांना, पण पुन्हा लगेच तो जिंकून घ्यायचा. त्याच्यामुळे ही जी स्ट्रॅटेजी ताराबाईंनी अपनवली होती ना, त्याच्यामुळे महाराष्ट्राला फायदाच झाला. ते आपल्याला इतिहासामध्ये उल्लेख मिळतो की महाराणी ताराबाई स्वतः गड किल्ल्यांवरती जायच्या आणि पाहणी करायच्या. आणि त्याच्यामुळे ह्याच्या स्ट्रॅटेजी आता आपण म्हणलं की पर्जन्य पावत होते, म्हणजे पावसाळ्यापर्यंत किल्ला लढवायचा, ह्या सगळ्या गोष्टींचा त्यांना बारकाईने अभ्यास होता की असं केल्यानंतर आपल्याला असं करायचंय. मग त्यानंतर मुघलांच्या हालचाली काय असतील ह्या गोष्टीचा देखील अभ्यास महाराणी ताराबाईंना होता आणि त्यांनी वेळोवेळी हे सिद्ध देखील केलेले आहे. आता तुम्ही जो उल्लेख केला की राजाराम महाराजे जंजीच्या किल्ल्यावरती अडकून होते, तर आणि तुम्ही बोलत की 8 वर्ष त्यांनी ती लढत चालू ठेवली होती, त्याच्याबद्दल सांगा. सगळ्यात इंटरेस्टिंग टॉपिक आहे आपल्यातला हा की छत्रपती राजाराम राजांचा हा जो जिंजीचा वेळा होता इतिहासामधला सगळ्यात मोठा वेळा म्हणून याला गणला जातं. 7 ते 8 वर्ष हा वेळा कंटिन्युअस चालू होता. आणि इतिहासकारांच्या नुसार, म्हणजे काही इतिहासकारांनी देखील अशी उपमा दिली आहे की जेलरला एका कैद्याने तू कसं वागावं सांगावं ही एक घटना होती. म्हणजे जेलर इथे कोण तर मुघल आणि कैदी म्हणजे कोण तर राजाराम राजे. तर तो कैदी जेलरला सांगतोय की तू आत्तापर्यंत वेळा चालवतो, तू असं वाग, तू तसं वाग. कारण की छत्रपती राजाराम राजांना माहिती होतं की आता आज न उद्या औरंगजेब मरणार आहे. तर मग त्यांनी मुघलांकडच्या काही लोकांना आपल्या बाजूला वळून घेतलं होतं की त्यांनी असं सांगत होतं की तुम्ही वेडा रेंगाळत ठेवा, चालूच ठेवा, की बादशाला तिकडे वाटू द्या की तुम्ही इथे वेडा चालू ठेवताय, आपण पण इथे असं काय म्हणतात दाखवण्याच्या गोष्टी करू की वेळा चालू आहे, आज न उद्या औरंगजेब मरणार आहे, मुघल सत्तेमध्ये यायला आम्ही तुम्हाला मदत करतो, असं राजाराम राजांनी त्या जेलरला सांगून ठेवलेलं होतं. म्हणजे त्या मुघलांच्या ठराविक सरदारांना, त्या शहजाद्यांना सांगून ठेवलेलं होतं. मुघल तख्तावरती बसण्याची जी लालुसा होती शहजाद्यांमध्ये त्यांच्या, तर ती खूप एक्स्ट्रीम लेवलला गेलेली होती. त्याच्यामुळे मग छत्रपती राजाराम महाराजांना हे माहिती होतं की आज उद्या हा बादशाह मेल्यावरती ह्याला आपण तिथे बसू आणि आपण मिळून राज्य करू. मिळून राज्य म्हणजे काय, तू माझा सख्खा मी सख्खा असं नाही, तर आपल्याकडे सूत्र ठेवून तू बस, तू तुझं इथे राज्य कर, हे आमचं स्वराज्य आहे, हे आम्ही पाहिजे तसं चालू. तर ह्या गोष्टीला छत्रपती राजाराम महाराजांनी खूप बारकाईने अभ्यास करून लढवलेली ही गोष्ट होती. आणि राजाराम महाराजांबद्दल जर ह्या वेड्याबद्दल बोलायला गेलं ना, तर इतिहासकारांनी त्यांना उपाधी दिली स्थिर बुद्धी. म्हणजे बुद्धी स्थिर ठेवून त्यांनी हे जे वेड्याचं सगळं जे आपण अनालिसिस म्हणतो केलेलं होतं, तर ते त्याला इतिहासाच्या जगाच्या इतिहासामध्ये तोड नाही. कारण की 8 वर्ष वेळा चालू आहे, औरंगजेब दुसरीकडनं बोंबा मारतोय, अरे तुमचं काय चालू आहे, तो राजाराम राजे पकडला का जात नाहीये, आणि हे इकडनं उडूची उत्तरं देत आहेत. पण ऑन ग्राउंड रियालिटी काय होती की राजाराम राजेंनी इकडनं बसून, म्हणजे गडावरती बसून पूर्ण कर्नाटकातलं जे राजकारण ज्यावेळेस हल्लेलं होतं, कर्नाटकातलं म्हणजे का, कारण की जिंजी किल्ला कर्नाटकात होता, आजच्या तमिळनाडूमध्ये येतो होता, त्यावेळेस पूर्ण कर्नाटक एक संघ होतं. तर त्यावेळेसचा जो वेळा 7-8 वर्ष जो चालला होता, तर त्याच्यामध्ये मग शहजादा कामबक्ष असेल, मग त्याचा वजीर असेल औरंगजेबाचा, त्या वजिराचा मुलगा असेल, असे अनेक मातब्बर सरदार आणि शहजादे त्याच्यामध्ये होते. तर मग त्यापैकी सॉफ्ट कॉर्नर कोण होता, तर आपला शहजादा कामबक्ष होता. मग शहजादाला सांगायचं की तू असं कर, मग आपण तसं करू. तर असं करत करत छत्रपती राजाराम महाराजांनी तो 8 वर्ष वेळा तो चालू ठेवलेला होता. म्हणजे पॉलिटिक्स, येस, क्लिअर कट पॉलिटिक्स आणि स्ट्रॅटेजी अगेन स्ट्रॅटेजी. म्हणजे ह्याच्यामध्ये राजाराम राजांनी सिद्ध काय करून दाखवलं की प्रत्येक युद्ध हे रणांगणावरती नाही होत, तर काही आपल्याला मनोभूमीवरती पण युद्ध करावे लागतात, आणि शांत बसून सुद्धा युद्ध केली जातात आणि जिंकली पण जातात आणि आपल्या पदरी देखील पाडली जातात. कारण की जिंजीचा वेळा 7-8 वर्ष चालून झाल्यानंतर त्यातनं देखील सुखरूपपणे राजाराम राजे बाहेर पडले. म्हणजे 8 वर्ष वेळा चालू होता, औरंगजेबाला तिथे वाटत होता की आज ताब्यात येईल, उद्या ताब्यात येईल, परवा ताब्यात येईल, पण राजाराम राजे काय त्याच्या हाती लागले नाही. कारण ह्याचं स्वतः उत्तर छत्रपती राजाराम राजे होते, कारण की त्यांनी खेळलेली ही राजनीती चालू होती. मग ते जंजीच्या वेड्यातून सुटून ते परत महाराष्ट्राच्या दिशेने आले होते. तर महाराष्ट्रात आल्यानंतर
सगळ्यात महत्त्वाची घडामोड घडली ती म्हणजे महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांचा जो अजून मोहीम करण्याची जे मानस होता, मोहिमेला लागले, मोहिमेला गेले, पण ही मोहीम करता करता त्याची तब्येत खालावली छत्रपती राजारामराजांची. आणि ती एवढी खालावत गेली की म्हणजे आपल्याला इतिहासामध्ये असे उल्लेख मिळतात की त्यांना रक्ताच्या उलट्या देखील झाल्या होत्या. साधारणतः त्यांचं वय 30च्या दरम्यान 30च्या ह्याच्यामध्ये त्यांचं वय होतं, कारण की त्यांचा जन्म होता 1670चा, मृत्यू होता 1700चा. 30 वर्ष बरोबर त्यांची झाली होती. आणि मग सिंहगडावरती त्यांनी मग आरामाचा निर्णय घेतला होता आणि मग त्याच वेळेस तिथं त्यांचा मृत्यू देखील झाला. नाही, आता आपण ह्या सगळ्या महान व्यक्तींबद्दल बोलतोय, तर ज्याच्या बरोबर हे लढा देत होते तो म्हणजे औरंगजेब. बरोबर. तर औरंगजेब बद्दल तुम्ही काय सांगाल? औरंगजेब असा बादशाह होता ना की त्यांनी स्वतःच्या भावाला, बापाला आणि सगळ्या जे सख्खी लोक होती ते सगळ्यांची खून करून, त्यांना मारून, त्यांना कैदेत टाकून तो सिंहासनावरती बसलेला माणूस होता. कविराज भूषण देखील म्हणतोय एक वेळेस असा आला होता की औरंगजेब बादशाला एक आपण मस्ती म्हणू शकतो त्या गोष्टीला, की कसं काहीतरी सुचलं की तो म्हणायला लागला की माझ्याबद्दल सगळे चांगलेच बोलतात, माझ्याबद्दल मी कसा आहे, मी कुठं वाईट आहे किंवा मी कुठं चुकतोय का, ह्या गोष्टीबद्दल मला बोलणारं कोणीच नाहीये, तर कोण असं सांगू शकेल का? कविराज भूषण उठले, त्यांनी म्हणलं जीवाचं अभयदान देणार असाल तर मी या सगळ्या गोष्टीचं धारिष्ट करतो. कारण की समोर औरंगजेब आहे, तो संकी आहे, त्यांनी शपथ घेतली तरी पण तो ती मोडू शकतो आणि त्यांनी तसं इथे समोर केलंच होतं. तर तो म्हणला ठीक आहे, तुला अभयदान दिलं. मग कविराज भूषणनी पुढे जाऊन एक काव्य केलं. तर काव्याच्या माध्यमातून तो काय म्हणतोय की किबले की ठोर बाप बादशाह साजा ताको कैद कियो मानो मक्के आगलाई है, बड़ो भाई दारा वाको पकड़ी के कैद कियो महरू ही नहीं माको जाको सगो भाई है, बंधु तो मुराद बख्श बादी चुक करीबे को बीच ले कुरान खुदा की कसम खाई है, भूषण सु कवी कहे सुनन औरंगजेब एत काम किए तूने पातशाही पाई है. म्हणजे ह्याचा अर्थ थोडक्यात काय की किबले की ठोर बाप बादशाह शहाजहान, म्हणजे किबल्याच्या ठिकाणी असलेला बाप शहाजहानाला तू कैद केले, म्हणजे हे जे कृत्य आहे तुझं ते मक्केला आग लागण्यासारखं कृत्य आहे तुझं, की तू स्वतःच्या बापाला कैद केलंय आणि मोठ्या भावाला म्हणजेच दारा शुकोला तू कैद केलं, पकडून कैद केलं, तू त्याला एकदम क्रूरपणे मारलं. आणि एवढंच नाही तर तो तुझा सख्खा मोठा भाऊ होता, तर तुला जरा पण मेहर काय म्हणतात मेहर नाही आलं तुला, की म्हणजे करुणा नाही वाटली तुला, दया नाही आली, की तुझा सख्खा मोठा भाऊ तू त्याला पकडलं, तू त्याला एकदम क्रूरपणे मारलंस. त्याच्यानंतर तू तुझ्या अजून एक भावाला मुराद बक्षला तू कुराणावरती हात ठेवली औरंगजेब, की तू त्याच्या जीवाला काही दगा करणार नाहीस, आणि तू त्या कुराणावरती शपथ देखील तू मोडली आणि तू मुराद बक्षला मारून टाकलं. आणि मग भूषण काय म्हणतोय की तू अशा सगळ्या गोष्टी करून तू औरंगजेब नाही, तू नवरंगजेब आहे, तुझे 9 रंग आहेत. तर तू अशा या गोष्टी करून तुला बादशाही मिळाली, तुला काय तू खूप पराक्रमी आहे किंवा काय अशी गोष्ट नव्हती. औरंगजेब तसं बघायला गेलं तर मुत्सद्दी होता, पराक्रमी होता, शूर होता. हे कौतुक नाही त्याचं, हे त्याचे गुणधर्म आहेत. आपण औरंगजेबाचं कौतुक बिलकुल नाही करत, पण जे आहे ते सांगतोय आपण. तर मग भूषण सुकवी म्हणजे भूषणनी देखील हे म्हणलंय की तुझं एक रंग नाही, तू हे 9 रंगाचा आहे, तू म्हणजे तू एकाचा नाहीयेस, आणि ह्या सगळ्या गोष्टी करून तुला बादशाही मिळाली आहे. हा असा औरंगजेब होता. औरंगजेब कसा होता आणि तो कुठल्या वातावरणामध्ये घडला, बारकाईने जर आपण बोललो तर शहजादा औरंगजेब जर तो शहजादा होता, तर शहाजहानाचा सगळ्यात लाडका शहजादा औरंगजेब नव्हता. तर मोठा मुलगा दारा शुको होता, ज्याला ह्याने मारलं होतं. तर दारा शुको एक असा बादशाह होऊ शकला असता की त्यांनी सगळ्या गोष्टींचा विचार करून त्यांनी सगळं व्यवस्थित मुघल सल्तनत सांभाळले असते, हिंदुस्थान सांभाळलं असते. कारण की दारा शुको त्याला उपनिषदांचा, वेदांचा, सगळ्या गोष्टींचा अभ्यास होता, हिंदू संस्कृतीचा अभ्यास होता, इस्लामिक संस्कृतीचा अभ्यास होता. दोन्ही गोष्टी तो व्यवस्थित बॅलन्स करायचा. पण ही गोष्ट औरंगजेबाला खटकायची. आणि बाप शहाजहान, आणि शहाजहानचा सगळ्यात आवडता शहजादा म्हणजे दारा शुको, आणि ह्या गोष्टीचा औरंगजेबाला सातत्याने हे राग येत होता की मी एवढा कर्तबगार आहे किंवा मी एवढा शूर आहे, मी सगळं मुघल सल्तनतीसाठी करू शकतो, मग हा दारा असा वागतोय की म्हणजे हा हिंदूंच्या बाजूनी आहे, की हा म्हणजे हा काफिर आहे, की हा आपल्यासारखं काय वागतच नाही, हा पंडितांना जाऊन भेटतोय, हा मंदिरात जातोय, हा पंडितांना अभयदान देतोय, तो संस्कृतमध्ये ट्रान्सलेशन करून घेतोय, पर्शियनमध्ये ट्रान्सलेशन करतोय वेद उपनिषदांचं, काय चालू आहे काय दाराचं. त्याच्यामुळे औरंगजेबाच्या मनामध्ये दाराबद्दल आधीपासून राग होता. बापाबद्दल तर होतच होता, कारण की बापाने त्याच्याकडे एवढं पाहिजे तसं लक्ष दिलं नव्हतं किंवा लांब ठेवायचा प्रयत्न करत होता औरंगजेबाला शहाजहान. तर हा जो औरंगजेब ज्या परिस्थितीमध्ये घडला आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या मानसिकतेला कारणीभूत ठरल्या. की मग राग भरून घेणं,
भावाला मारणं, आणि तिने भावाला पण अशा प्रकारे मारलं त्यांनी, आपण म्हणजे बिलीव्ह करू शकत नाही. सख्खा मोठा भाऊ त्याला पकडलं, कैद केलं, त्याची चांदणी चौकामध्ये दिल्लीच्या धिंड काढली मळकटच्या हत्तीवरनं. आणि एवढंच नाही तर जेव्हा, आणि ही भावंड अशी होती ना, एकमेकांना वर्षानुवर्ष बघत नव्हती. एक ह्या सोब्यावरती, एक बंगालच्या सोब्यावरती, एक गुजरातच्या सोब्यावरती, एक दख्खनच्या सोब्यावरती, अशा लांब लांब ही भावंड असायची, एक स्वतः दिल्लीमध्ये. तर त्याच्यामुळे जेव्हा युद्ध झालं औरंगजेब आणि ह्याच्यामध्ये दाराशुकोमध्ये, दाराशुको मारला गेला, त्याची कत्तल केली गेली, त्याचं डोकं छाटून आणण्यात आलं होतं दाराशुकोचं. औरंगजेबासमोर ते दाखवण्यात आलं. पण औरंगजेब हा एवढा संशयवृत्तीचा की त्याला स्वतःच्या सावलीवरती पण विश्वास नव्हता. तर आता हा मेलेला किंवा हे जे डोकं आलेलं आहे हे खरंच दाराशुकोचं कशावरून ओळखायचं, तर त्याने ते डोकं घेतलं, ते स्वच्छ वगैरे केलं, धुतलं वगैरे, आणि औरंगजेबाकडे दाराशुकोचा किमॉश होता युद्धात सापडलेला. तो किमॉश त्याने त्या जे छाटलेलं डोकं होतं त्याच्यावरती घालून बघितला, आणि जेव्हा तो बसला तेव्हा त्याला कन्फर्म झालं की हा दाराचा आणि हा मेलाय. बापरे, एवढी त्याची क्रूरता होती की म्हणजे स्वतःच्या बापाला त्यांनी हे केलं, भावंडांना मारून टाकलं, आणि स्वतःच्या सावलीवरती त्याला विश्वास नव्हता. आणि अशा प्रकारचा क्रूर, कपटी आणि धर्मांध, आणि हा धर्मांध पण आहे की धर्मासाठी तो काही करू शकेल. आणि बरं, इस्लामची व्याख्या तशी होती का, तर नाही, ह्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःला वाटेल तशा हिशोबाने त्यांनी इस्लामला मोल्ड केलं, किंवा त्याच्या जो त्याच्या डोक्यात होतं की आपल्याला असं करायचंय तर आपण असं हे करू शकतो, म्हणजे सोयीनुसार त्यांनी धर्मच बदलला त्याचा. म्हणजे इस्लाम खरा जसा नव्हता तसा या औरंगजेबाने करून टाकलेला होता. त्याच्यामुळे त्रास कोणाला झाला, तर अल्टिमेटली रयतेला त्रास झाला. म्हणजे असं पण नाही की उत्तरेमधली त्याची रयत खूप सुखी होती, असं पण नाही. तिथल्या लोकांना पण त्रास होत होता, जिझिया कर लागू केला होता त्यांनी. हे सगळं, हे महाराष्ट्राच्या, हे हिंदुस्थानाच्या मातीतले पण नव्हते, हे सगळे काबुल कंदारवरून आलेले लोक, तिथले समरकंदवरून आलेली लोक होती. बाबर तिकडनं इथं आला, बाबरला बोलवलं पण आपल्याच काही लोकांनी होतं. आपल्या लोकांना वाटलं की तो बाबर आपल्यासाठी युद्ध करून जाईल, परत जाईल. बाबर काय गेला नाही, बाबर इथेच राहिला. त्याला इथली भूमी आवडली, तो म्हणला आपण इथे राज्य करू शकतो. मग बाबरपासून जी सुरू झाली ती परंपरा, ती पर बहादूर शाह जफर म्हणजे 1857 पर्यंत ते सगळे मुघल इथेच राहिले. म्हणजे ह्या सगळ्या बादशहांमधला सगळ्यात जास्त हायलाइट औरंगजेब का होतो, कारण की त्यांनी दाखवलेलं क्रौर्य, त्यांनी केलेले अत्याचार, त्यांनी पाडलेली मंदिरं, आणि त्यांनी जो धर्माचा एक वेगळा स्वरूप करून ठेवला होता स्वतःच्या धर्माचा, ह्या सगळ्या गोष्टीमुळे तो औरंगजेब हायलाइट झालेला आहे. जे मुघल सल्तनत जी होती, तर त्याला असं वाटायचं की आपल्या सल्तनतीमध्ये आपण बोलेल तसंच व्हावं. म्हणजे आपल्या पलीकडे जाऊन जर कोणी काही करायचा प्रयत्न केला तर तो स्वतःच्या मुलांना पण सोडत नव्हता. त्याने स्वतःच्या एका मुलाला देखील किल्ल्यामध्ये कैद केलं होतं. मोठा मुलगा जो होता त्याचा, सुलतान म्हणून, तर त्याला देखील तिने कैद केलं होतं किल्ल्यामध्ये. पण औरंगजेब जेव्हा मेला, तो इथं महाराष्ट्राच्या भूमीतच मेला, त्याच्यानंतर मला वाटतं मुघल सगळं संपलं, रयत म्हणजे मुघल सल्तनतीची रयत झाली होती. नंतर त्याच्यानंतर त्यांचं काय राहतं, काहीच नाही गेलं. मुघल सल्तनतीचा सगळ्यात शेवटचा बलाढ्य बादशाह म्हणजे हा औरंगजेब, शेवटचा बादशाह. आणि त्याला पण माहित होतं की आपण गेल्यानंतर मुघल सल्तनतीचा सगळा रासच होणार आहे. ते असं म्हणजे वाचण्यात पण आले की त्याला त्याच्या मुलांवरती असं वाटायचं की विश्वासच नव्हता त्याचा. त्याचं असं म्हणणं होतं की शिवाजी महाराजांसारखा मुलगा मला काय नाही की जो लढेल असता, त्याची ती खंत होती बोलून ते तर आहेच. आणि बऱ्याच वेळा असं देखील झालं नाही इतिहासामध्ये औरंगजेबाबद्दल जेव्हा आपण बारकाईने बोलतो ना, की हा औरंगजेब महाराष्ट्राच्या मातीत 27 वर्ष होता. 27 वर्ष म्हणजे इतिहासामध्ये जर उल्लेख बघितला तर आदिलशाही, कुतुबशाही शेकडो वर्षाचा शाह्या होत्या. 2 वर्षात त्यांनी पूर्ण खिळखिळी नामोशेषच करून टाकल्या त्या, की संपून टाकली आदिलशाही आणि कुतुबशाही. पण नुकताच जन्माला आलेलं स्वराज्य त्याला गिळता नाही आलं. 27 वर्ष ह्या महाराष्ट्राच्या, बरं असं पण नाही की तो दिल्लीमध्ये आणि तो स्वराज्याशी लढतोय, तो स्वराज्यात राहून स्वराज्याशी लढत होता, तरी त्याला स्वराज्य जिंकता आलं नाही. मरताना तो काहीच नाही स्वराज्यामधलं घेऊन जाऊ शकला. म्हणजे असं पण नाही की त्याने काहीतरी खूप हासिल केलंय स्वराज्यामध्ये राहून. नुकसान झालं, मराठ्यांचं खूप नुकसान झालं, युद्ध झाले, आपले मावळे गतप्राण झाले, सरदार लोक जे होते सगळे आपले त्या गोष्टीमध्ये मोहिमेमध्ये मृत्युमुखी पडले. पण अल्टिमेटली जे शिवछत्रपतींचं स्वराज्य जे होतं ते औरंगजेबाला काबीज कधी करता आलं नाही. कारण की एकच महत्वाची गोष्ट होती, ह्याचा पाया जो होता तो शिवछत्रपतींनी रोवला होता. आणि ह्याच्यावरती पाया रोवणं म्हणजे काय, तर बेस स्ट्रॉंग करणं. तर शिवछत्रपतींनी स्वराज्याचा बेस एवढा स्ट्रॉंग केला होता, आणि मग त्याच्यावरती मग एक वीट चढवणं, पायरी चढवणं, इमारत बांधणं, हे सगळं काम मग शिवाजी महाराजांचा मुलगा संभाजी महाराज
त्यांची सून येसुबाई, ताराबाई, छत्रपती राजाराम महाराज आणि बाकीचे एक एक मावळे, म्हणजे आता असंख्य मावळे ज्यांची नावं पण आपल्याला माहिती नाहीत, ह्या सगळ्यांनी ते मंदिर बांधलं असं म्हणू शकतो. की पाया त्यांनी हे केला आणि सगळं मंदिर बांधून कळस चढवला आपल्या सगळ्या सरदारांनी आणि मावळ्यांनी. त्याच्यामुळे आपली जी चिकाटी होती त्या चिकाटी समोर औरंगजेब नाही टिकू शकला आणि अल्टिमेटली तो महाराष्ट्राच्या मध्ये 1707 तो मरण पावला. आता आपण एक उल्लेख आला की शिवाजी महाराजांचे मावळे होते, तर सेनापती होते की ज्यांच्याबद्दल आपण नेहमी ऐकतो ते संताजी आणि धनाजी. तर आपण नेहमी ऐकतो की हे खूप त्यांनी इतके डेंजर होते की मुघल त्यांना खूप घाबरायचे, नाव ऐकले की ते कापायचे. त्यांच्या घोड्यांना पण पाण्यात असं पाणी पित नसायचे ना ते घोडे, तर त्यांचे सरदार किंवा ते मुघल म्हणायचे की तुझे पाणी में संताजी धनाजी दिखाई दे रे क्या. तर त्यांचा इतिहास जसा हवा तसा जास्त अजून नाही आला. बरोबर. तर त्यांच्या इतिहासाबद्दल थोडं सांगा. आता इतिहासामध्ये जर आपण बघितलं ना तर हे जे उपेक्षित कॅरेक्टर्स आहेत, उपेक्षित म्हणण्यापेक्षा ज्यांचा इतिहास आतापर्यंत कोणी सांगायला पुढे आलेला नाहीये, किंवा आपण इतिहासाला कसं केलं ना की शिवाजी महाराज, अफजल खान वध, शाहिस्तेखानाची बोटं छाटणं, आग्र्याहून सुटका, सुरतेची मोहीम. शिवाजी महाराजांचा इतिहास पण आपल्यासाठी इतिहास संपला. पण त्याच्याही पलीकडे जाऊन इतिहास शिवाजी महाराजांचा आहे, तो आपल्याला आतापर्यंत कधी आपण बघितला नाहीये. इतिहास आहे पण कुठे ना कुठेतरी आपण इथे कमी पडलो की आपलं त्याच्याबद्दल जागरूकता नाहीये. सेम अबाउट संताजी धनाजी, की हा सगळा नंतरचा जो इतिहास आहे, शंभू राजांच्या नंतरचा तसं बघायला तर हा इतिहास आहे. हे जे दोन्ही सेनापती होते संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव, एकदम पराक्रमी, की म्हणजे जसं मी मगाशी म्हणलं की इतिहासामध्ये 4 खांब होते राजाराम महाराजांच्या काळात, संताजी धनाजी, शंकराजी नारायण आणि रामचंद्रपंत अमात्य. तर ह्यापैकी 2 खांब म्हणजे संताजी आणि धनाजी. संताजी घोरपड्यांबद्दल बोलायचं झालं तर आपण सगळ्यात फेमस एक प्रसंग आहे की औरंगजेबाच्या डेऱ्याचे कळस कापून आणले होते संताजी घोरपड्यांनी. हे सगळं आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. पण बारकाईने कोणी ह्या गोष्टीवरती विचार केलाय का की औरंगजेबाची छावणी येते, आशिया खंडातला बलाढ्य बादशाह औरंगजेबाची छावणी, आणि ते औरंगजेबाची छावणी म्हणले की औरंगजेब काय कुठे कडेवरती राहणार नाहीये. सगळ्या छावणीमध्ये सगळ्यात मेन औरंगजेबाचे तंबू असणार सगळ्यात मधोमधी, बाजूला तर कुठे बांधणार नाही तो. आणि त्याचा छावणी पण अशी होती म्हणजे त्याच्या डेऱ्याचे कळस सोन्याचे होते. विचार करा की तो कशा प्रकारे तो राहत असेल तिथं. तो सगळं तामझाम घेऊन तिथं आलेला होता. त्याला माहिती होतं आपलं जे काय होतं ते इथंच होणार, त्याच्यामुळे त्याने सगळं त्याचा संसार जे असेल सगळं त्यांनी तिथं आणला होता. मग हे करत असताना जेव्हा संताजी घोरपड्यांना समजलं की बादशाहची छावणी वडूतुळापूरच्या भागात पसरलेली आहे, तर त्यावेळेस संताजी घोरपड्यांनी तिकडे हल्ला चढवला होता. मग आता आपल्या मिसकन्सेप्शन्स काय आहेत, आता काही मिसकन्सेप्शन असे आहेत की संताजी धनाजींनी हल्ला चढवला बादशाहच्या छावणीवरती. तर संताजी धनाजी तेव्हा सोबत नव्हते. संताजी घोरपडे, त्यांच्यासोबत त्यांचे बंधू बहिर्जी घोरपडे, बंधू मालोजी घोरपडे आणि विठोजी चव्हाण, हे असे ठराविक निवडक सरदार त्यांच्या सोबत होते बादशाहच्या छावणीवरती हल्ला करताना. धनाजी जाधव बारामती फलटण भागामध्ये होते. तर म्हणजे आजकाल लोकांना काय वाटतं की संताजी धनाजी गेले आणि कळस काढून आले, नाही. संताजी घोरपडे वेगळ्या भागात होते, धनाजी जाधव वेगळ्या भागात होते. आणि त्याच्यामुळं मग आता आपल्याला काय वाटतं की ह्या दोघांनी पराक्रम दोघांनी वेगवेगळ्या ठिकाणी केले होते. त्याचसाठी छत्रपती राजाराम महाराजांनी पन्हाळ्यावरती आल्यानंतर त्यांना किताब देखील बहाल केले होते. म्हणजे बादशाहच्या छावणीचे कळस कापून जेव्हा संताजी घोरपडे पन्हाळ्यावरती दाखल झाले, छत्रपती राजाराम महाराजांनी दाखवलं की बघा आम्ही औरंगजेबाच्या बादशाहच्या डेऱ्याचे कळस आम्ही कापून आणलेले. तर त्याच्यामध्ये मग कोण कोण होतं, जसं आता सांगितलं, संताजी घोरपडे, बहिर्जी घोरपडे, मालोजी घोरपडे, विठोजी चव्हाण, त्यांचे बंधू. हे सगळे 2 बंधू होते आणि एक वेगळा सरदार होता विठोजी चव्हाण. तर मग छत्रपती राजाराम महाराज एवढे खुश झाले की अरे तुम्ही बादशाहच्या छावणीचे कळस आणले, सोन्याचे कळस आणले. तर ह्या गोष्टीवरती खुश होऊन छत्रपती राजाराम महाराजांनी संताजी घोरपड्यांना किताब बहाल केला. तो किताब कुठला तर ममलक कदमदार. तर ह्याचा अर्थ काय तर राज्याचा आधार. राज्याचा आधार म्हणजे ममलक कदमदार. तर त्यांना ही पदवी बहाल केली. त्यांचे बंधू बहिर्जी घोरपडे यांना हिंदूराव म्हणून पदवी बहाल केली. त्यानंतर मालोजी घोरपडे यांना अमीर उल उमराव अशी पदवी बहाल केली. आणि जे विठोजी चव्हाण होते त्यांना हिम्मत बहादर अशी पदवी बहाल केली. त्याच्यानंतर मग धनाजी जाधव आले. बारामती फलटण भागामध्ये त्यांनी शहाबुद्दीन खानाला जेलीस आणलं, त्याचा पराभव केला, त्याला चांगलंच म्हणजे येळं करून सोडलं होतं धनाजी जाधवांनी. मग जेव्हा ते पन्हाळ्यावरती दाखल झाले त्यांना जयसिंगराव हा किताब मिळाला. जयसिंगराव
धनाजीराव जाधवराव यांना नवीन किताब प्राप्त झाला, तो म्हणजे जयसिंगराव. म्हणजे आपण म्हणतो की तलवारीच्या पातीने स्वराज्य घडले. हो, तलवारीच्या पातीने आणि कौतुकाच्या थापेने दोन्ही गोष्टीने स्वराज्य घडले. आपण जर स्वराज्यासाठी काही गोष्टी केल्या असेल आणि राजाने आपल्याला शाबासकी देणं हे खूप मोठी गोष्ट असते. तर संताजी आणि धनाजी हे जे सेनापती होते त्यांचा अशी काही घटना किंवा गोष्ट आहे का की जी अजून माहिती नाही तितकीशी? आता बादशाहची जी छावणी होती वडदुळापूरच्या ठिकाणी, तिथे हल्ला करून झाल्यानंतर संताजी घोरपडेंनी ज्या गोष्टी केल्या होत्या, म्हणजे हे सगळं करून झालं. छत्रपती राजाराम राजे पन्हाळ्यावरती होते तेव्हा, आणि जेव्हा हल्ला करण्यात आला होता छावणीवरती, ते सगळे एकटं युक्तचा हल्ला नव्हता तो. आपले सगळे मावळे देखील, त्याच्यामध्ये काही मावळे आपण गमावले देखील होते, काही जखमी झाले होते. तर मग आता जखमी लोकांचं काय करायचं, तर तिकडनं हल्ला करून झाल्यानंतर संताजी घोरपडे सिंहगडला आले होते. इतिहासामध्ये असा उल्लेख आपल्याला मिळतो की तिथे संताजी घोरपडे जेव्हा तिथे आले होते त्याच्यानंतर किल्ल्यावरचा किल्लेदार सिदोजी गुजर म्हणून होता. सिदोजी गुजर. तर त्याला आपल्याकडची जी जखमी लोक होती ती सिंहगडावरती ठेवण्यात आली त्यांच्यावर उपचार करण्यासाठी, असे आपल्याला उल्लेख मिळतात. की बादशाहच्या छावणीवरती हल्ला केल्यानंतर संताजी घोरपडे कुठे आले, तर सिंहगडच्या घेऱ्यामध्ये आले. सिंहगडच्या घेऱ्यामध्ये 1-2 दिवस त्यांनी मुक्काम केला. आपली काही जखमी लोक त्यांनी सिंहगडावरती उपचारासाठी वरती पाठवलेली होती. तर त्याच्यानंतर तिथं रेस्ट न करता, किंवा मे बी तिथे सिंहगडला जायचं प्रयोजन मे बी असं असेल की आजूबाजूच्या अजून कुठल्या गोष्टीचे माहिती करून घेणं किंवा स्ट्रॅटेजी ठरवणं, आणि विश्रांतीसाठी थोडंफार सिंहगडला जाऊन सिदोजी गुजरशी काही मसलत असेल किंवा काही गोष्टी ठरवण्याच्यासाठी तर तिकडे गेलेले होते. त्याच्यानंतर संताजी घोरपड्यांनी रायगड गाठला, कारण की तोपर्यंत तिथे युद्ध चालूच होतं. म्हणजे आपण आता जे बोलतोय पॅरलली त्याच सोबत महाराणी येसूबाई सोबत तिकडे जुल्फिकार खान लढत होता. महाराणी येसूबाई श्रीमान रायगडावरती तिथे अजूनही अडकून होत्या. त्याच दरम्यान या सगळ्या गोष्टी पॅरलली इकडे घडत होत्या. आणि रायगडावरती मग राजमाता महाराणी येसूबाई साहेब त्यांच्यासोबत कोण होतं, तर बाल शिवाजीराजे. शाहूराजे नाव नंतर पडलं, त्यांचं नाव आधी बाळण्यातलं नाव त्यांचं जे होतं ते शिवाजीराजे होतं. बाल शिवाजीराजे, महाराणी येसूबाई, महाराणी येसूबाईंच्या सासूबाई म्हणजे शिवछत्रपती शेवटची हयात असलेली पत्नी महाराणी राजमाता सकवारबाई. त्याच्यानंतर बाकीचे जे कोणी कुटुंबामधली महाराणी जानकीबाई, या सगळं कुटुंब तेव्हा श्रीमान रायगडावरती होतं. तर त्यावेळेस त्या कुटुंबाला मदत कशी करता येतील बाहेरनं, तर जी फौज वेळा घालून बसलेली आहे त्या फौजेवरती आक्रमण करत राहणं. मग त्या गोष्टीसाठी संताजी घोरपडे यांनी रायगडाकडे कूच केली. तिथे जाऊन त्यांनी त्या फौजेवरती आक्रमण केले, आणि इतिहासामध्ये असे उल्लेख मिळतात की आक्रमण करून आल्यानंतर त्यांनी मुघलांचे 5 हत्ती जप्त केले होते. तर ह्या गोष्टीबद्दल रामचंद्र पंत देखील त्यांचा उल्लेख करतात की संताजीरावांची मर्दुमकी कोठवर वर्णावी, म्हणजे बादशाहच्या डेऱ्याचे कळस कापले आणि बादशाहचे 5 हत्ती देखील आपल्याकडे आणले, ह्याहून अधिक मर्दुमकी काय वर्णावी, असं देखील आपल्याकडे इतिहासामध्ये उल्लेख सापडतात की संताजी घोरपड्यांच्या पराक्रमाबद्दल. म्हणजे संताजी घोरपडे असं एक वादळ आणि वारं होतं की थांबलं नाही कुठे. ते आज सिंहगडला होते, उद्या ते रायगडला, पुण्यातून रायगड तिथे जाऊन छापा मारायचा, आणि पुन्हा ते सगळे घेऊन पुन्हा कोल्हापूरला पन्हाळ्याला जायचं. ही अशी सगळी जी घोडदौड सातत्याने चालू होती, त्याच्यामधला सगळ्यात महत्वाचा पार्ट म्हणजे संताजी घोरपडे होता. आणि धनाजी जाधव तर म्हणजे त्यांचे वेगळ्या ठिकाणी त्यांची मोहीम चालूच असायची. पण सगळ्यात जास्त जर आपण म्हणलो की त्रास पण तेवढाच संताजी घोरपड्यांना झाला होता. खूप त्रास झाला होता संताजी घोरपड्यांना. या गोष्टीबद्दल आतापर्यंत कोणीच बोलत नाही. किंवा म्हणजे कशा पद्धतीचा त्रास? मानसिक पण आणि शारीरिक पण. की एक पॉइंट असा देखील आला होता की छत्रपती राजाराम राजे आणि संताजी घोरपडे यांच्यामध्ये भांडणं झाली होती, आणि संताजी घोरपडे राजाराम राजांना सोडून गेले होते. का, म्हणजे कशामुळे? वतनदारी, शिवविचारांचा पाईक, किंवा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार ज्या सरदारामध्ये, ज्या माणसामध्ये तंतोतंती भरले होते ते म्हणजे संताजी घोरपडे. आणि शिवाजी महाराजांचे विचार कसे होते की वतनदारी बंद केली पाहिजे, वतनदारी नाही पाहिजे. वतनदारी दिली तर मग माणूस वतनासाठी लढणार का इमानासाठी लढणार, हा एक मोठा प्रश्न होता. त्याच्यामुळे संताजी घोरपडे बिंग ऑफ दॅट विचारसरणी की शिवछत्रपतींचा विचार काय, वतनदारी नकोय. संताजी घोरपड्यांनी डोक्यात तेच गोष्ट ठेवली होती की आपल्याला वतनदारी सिस्टीम नाही पाहिजे स्वराज्यामध्ये. पण छत्रपती राजाराम राजांचे जे काही पॉलिटिकल स्ट्रॅटेजी होती किंवा त्यांना जे पुढे साध्य करत होतं, ह्याच्यामध्ये अगेन पॉलिटिक्स होते. काही गोष्टींसाठी त्यांना वतनदारी सुरू करावी लागली. आणि त्या पॉलिटिकल स्ट्रॅटेजीमध्ये संताजी घोरपडे दुखावले गेले की संताजी घोरपड्यांचं म्हणणं काय होतं, वतनदारी नको.
पण राजाराम महाराजांचं देखील काहीतरी एक स्टँड होतं, त्यांचं एक काहीतरी म्हणणं होतं, अल्टिमेटली जो निर्णय छत्रपती देणार आहे तोच फायनल होणार आहे. बरोबर. ह्यांनी संताजी घोरपड्यांनी बोलून नाराज होऊन काय उपयोग झाला नाही. शेवटी संताजी घोरपडे छत्रपती राजाराम महाराजांना सोडून गेले. पण सोडून गेले म्हणजे काय, तर ते सोडून गेल्यानंतर मुघलांना जाऊन मिळाले नाहीत. अच्छा. हे एक सगळ्यात मोठा आणि वाकण्याजोगचा पॉईंट आहे आपल्याकडे. ह्याच्या अगोदर बरेचसे सरदार जे होते वतनदारी मिळाली नाही किंवा आपण दुखवलं गेलो, दुश्मनाला जाऊन मिळाले. पण संताजी घोरपडे असा एकमेव माणूस होता की त्याला माहिती होतं मुघल काय लायकीचे आहेत ते, आणि आपला लढा मुघलांशी आहे. वतन दिलं म्हणून आपण रागून त्यांना मिसळणं ह्याच्या काहीच, म्हणजे आपण आपल्या यमनावरती पाणी सोडल्यासारखं आहे. बरोबर. मग हे काय सगळं चालू आहे. त्याच्यामुळे मग संताजी घोरपडे जे आहेत त्यांनी राजाराम राजांची साईड सोडली, पण ते मुघलांना जाऊन मिळाले नाहीत, स्वतंत्र राहिले ते. आणि हे सगळं होत असताना संताजी घोरपडे आणि राजाराम राजे यांच्यामध्ये युद्ध देखील झालं होतं. त्याच्यामध्ये राजाराम राजांचा पराभव देखील झाला होता. संताजी घोरपडे जिंकले होते. पण एवढी एकनिष्ठा आपण बघू शकतो त्या ठिकाणी की संताजी घोरपडे दुसऱ्या दिवशी स्वतः राजाराम राजांसमोर गेले, माफी मागितली की असं असं झालं वगैरे. निष्ठेचं दुसरं नाव म्हणजे समानार्थी शब्द जर असेल तर ते म्हणजे संताजी घोरपडे. तर इतिहासामध्ये ह्याच काळामध्ये अशाही स्त्रिया होत्या की ज्यांच्यामुळे हे साम्राज्य टिकून राहिलं. बरोबर. तर त्या स्त्रियांबद्दल थोडं सांगा, म्हणजे सईबाई असतील, त्याच्यानंतर येसुबाई असतील, त्यांच्याबद्दल सांगा. इतिहासाच्या पानांमध्ये आपल्याला खूप कर्तबगार महिला पाहायला मिळतात. स्वराज्याच्या इतिहासामध्ये तर प्रामुख्याने खूप पाहायला मिळतात. सुरुवात सगळी जी झाली ती म्हणजे राजमाता जिजाऊ साहेबांपासून. आणि राजमाता जिजाऊ साहेबांचं योगदान म्हणजे ज्या मातेने स्वराज्याला जन्म दिला, की ज्या मातेच्या संकल्पनेतून स्वराज्य निर्माण झालं, की म्हणजे आपण लहानपणी बघा, तुम्ही देखील ऐकलं असेल की जिजाऊ साहेबांचे विचार मांडताना काही असे डायलॉग मांडले जायचे की माझ्या वडिलांनी चाकरी केली, माझ्या सासऱ्याने चाकरी केली, माझ्या नवऱ्याने चाकरी केली, पण माझा मुलगा चाकरी करणार नाही. असे लहानपणी आपल्याला डायलॉग असे व्याख्यानात ऐकायला मिळायचे. तर डायलॉग बरोबर आहेत, विचारसरणी पण बरोबर आहेत. आणि त्याच पावलाने किंवा त्याच अनुषंगाने राजमाता जिजाऊ साहेबांचे पावलं स्वराज्याकडे किंवा स्वराज्याच्या विचाराकडे चालत गेली होती. म्हणजे राजमाता जिजाऊ साहेबांबद्दल एक कविराज जयराम पेंडे, शहाजी महाराजांच्या दरबारातला हा कवी होता, की त्यांनी जिजाऊ साहेबांबद्दल देखील असे उल्लेख केलेले आहेत की जशी चंपकेशी खुले फुले जाई, भली शोभली ज्यास जाया जी जाई, जिजे कीर्तीचा चंबू जंबूद्वीपाला, करी सावली माऊलीसी मुलाला. म्हणजे जशी चंपकेशी चाफ्याच्या फुलाला जशी जाईनी शोभा येते, तशा प्रकारचे शहाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये जिजाऊ साहेबांमुळे शोभा आहे. आणि त्यांच्या कीर्तीचा चंबू जंबूद्वीपापर्यंत त्यांची कीर्ती पसरलेली आहे. आणि ती सगळ्या मुलांना, आपल्या सगळ्या रयतेला आपल्या मुलासारखीच सावली देते. असा उल्लेख कविराज जयराम पेंडे अतिशय सुंदर उल्लेख केलाय आपण हा म्हणू शकतो. तर अशा प्रकारचा जिजाऊ साहेब असतील. मग त्याच्यानंतर जिजाऊ साहेबांची सगळ्यात थोरली सून, आतापर्यंत आपल्याला ह्या गोष्टीमध्ये माहिती नव्हत्या. जिजाऊ साहेबांना अजून एक गोष्ट सांगावी वाटते की जिजाऊ साहेबांचा पहिला पुत्र म्हणजे संभाजीराजे होते. त्याच्यानंतर अजून 5 ते 6 अपत्य 4 अपत्य झाली होती जिजाऊ साहेबांना, ती दगावली गेली. आणि सगळ्यात शेवटचं अपत्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होते. आपल्याला आतापर्यंत माहिती कसं होतं, शिवाजी महाराज, संभाजी महाराज पहिले, नंतर शिवाजी महाराज. आणि दुर्दैव असं आहे की इतिहासामध्ये किंवा आजकालच्या लोकांमध्ये एवढं पण माहिती नाही की संभाजी म्हणून कोणतरी शिवाजी महाराजांना भाऊ पण होता. संभाजीराजे म्हणजे शिवाजी महाराजांचा सख्खा थोरला भाऊ. आतापर्यंत इथला माहितीच नाही की संभाजी महाराज म्हणून कोण होते का नाही. आणि त्याच संभाजी महाराज म्हणजे ज्यांना इतिहासामध्ये दादा महाराज म्हणून संबोधलं जातं, तर त्यांची वाईफ म्हणजे जयंतीबाई भोसले. ह्या ज्या कोणी इतिहासातल्या स्त्रिया होत्या, ज्या पराक्रमी सरदारांच्या, राजा महाराजांच्या पत्नी होत्या, तर त्यांचंही तेवढं अप्रत्यक्ष योगदान तेवढंच महत्त्वाचं गणलं जातं. आणि ह्याच्यामध्ये आपण आता जयंतीबाई भोसलेंबद्दल का बोललो, कारण की आतापर्यंत जयंतीबाईंबद्दल कोणी बोललं नाही किंवा जयंतीबाई होत्या हे माहितीच नाही ना. आजही त्यांचे संभाजी महाराजांचे, दादा महाराजांचे जे वारसदार आहेत ते आजही आहेत अजून पण. त्यांची ब्रांच आहे ना अजून पण त्याच्याबद्दल कोणाला माहिती नाहीये. तर ही माहिती उपलब्ध करून देण्यासाठी किंवा माहिती जाणून घेण्यासाठी आपल्याला इतिहासाच्या पानामध्ये तेवढंच आपलेपणाने डोकावं लागतं. आणि ह्यासोबतच मग नंतर जिजाऊ साहेबांच्या सुनबाई सईबाई साहेब, की महाराजांच्या आयुष्यातलं सगळ्यात हळवं पान म्हणजे महाराणी सईबाई साहेब. बालसखीपासून ते महाराणीपर्यंतचा तो प्रवास. त्यांचा टाइम स्पॅन खूप टाइम स्पॅन कमी होता, त्यांचा लाईफ त्यांना खूप कमी मिळाली. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची आपण जसं लहानपणापासून ऐकत होतो, सिरियलमध्ये पण बघतोय की शिवाजी महाराजांनी सईबाईंचं असं लहानपणापासून ते एकमेकांसोबत वाढले, खेळले, लहानाचे मोठे झाले.
त्याच्यानंतर जेव्हा शिवाजी महाराज मोहिमेला जायचे, सईबाई त्यांना औक्षण करायच्या. थोरली पत्नी म्हणली थोरल्या पत्नीचा तो मान असतो. पण काही काळानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मानंतर सईबाई आजारी पडल्या. महाराणी सईबाईंनी स्वराज्याला शंभू राजे दिले. शिवाजी महाराजांच्या सोबत त्या सावलीप्रमाणे शेवटपर्यंत होत्या. आजही लोकांचं असं म्हणणं असतं की जर सईबाई जिवंत असत्या तर शंभूराजांचा इतिहासच वेगळा असला असता. बरोबर, खूप वेगळा असला असता. कारण की किती आपण नाही म्हणलं, किती जर आपण म्हणलं तरी महाराणी सोयराबाईंचा सावत्रपणा कुठे ना कुठेतरी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल जागा झाला होताच. महाराणी सोयराबाई या छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुसऱ्या पत्नी होत्या. मोहिते घराण्यातल्या होत्या. पराक्रमी मोहिते घराणं. आणि महाराणी सोयराबाई या पहिल्याच मोहिते कन्या आहेत का भोसलेनं दिला तर नाही. तर महाराणी सोयराबाईंच्या ज्या आत्या होत्या म्हणजे सख्या आत्या, महाराणी सोयराबाईंचे वडील संभाजी मोहिते, त्यांचे भाऊ धारोजी मोहिते आणि त्यांची बहीण, दोघा भावांची एक बहीण म्हणजे तुकाबाई मोहिते. त्या तुकाबाई ज्या होत्या त्या महाराज साहेब शहाजीराजे यांना दिलेल्या होत्या. म्हणजे त्यांचं लग्न झालेलं होतं. अशा पराक्रमी घराण्यातनं जेव्हा मोहित्यांच्या घराण्यातनं सोयराबाई भोसल्यांच्या घराण्यात आल्या, वय पण तेव्हा लहानच होतं. खूप मोठ्या असताना पण लग्न झालं असं काही नाही. तर त्याच्यानंतर महाराजांचे अजून विवाह झाले. महाराजांचे एकूण 8 विवाह झालेले होते. त्याच्यापैकी सोयराबाईंना का आजकाल लक्षात ठेवलं जातं, आता आपण छावा चित्रपट बघितला. छावा चित्रपटामध्ये महाराणी सोयराबाईंना जसं रंगवलं गेलेलं आहे, पान खाताना दाखवतायत, खूपच असं नाही का की डिरेक्टली विलन करून टाकलेलं आहे. आता ते विलन होत्या नव्हत्या हा इतिहासातला प्रश्न झाला. पण एखाद्या गोष्टीचं चित्रीकरण जेव्हा आजकाल होतं तेव्हा ते कॅरेक्टर तसं बिंबवलं जातं आपल्या मनामध्ये. म्हणजे आजकाल जर डिरेक्टली जर कोणी छावा पाहिला त्याच्या मनात पहिलं काय येणार आहे की सोयराबाई म्हणजे वाईटच आहे, क्रूर होत्या. सोयराबाईंच्या मनात सावत्रपणा जागला होता खरंय. पण कुठे ना कुठेतरी जे त्यांच्यावरती घाणेरड्या प्रकारचे आरोप केले जातात की त्यांनी विष प्रयोग केले शिवाजी महाराजांवरती, अशा प्रकारचे बरेचसे आरोप सोयराबाईंवरती केले गेलेले आहेत. सोयराबाई एवढ्या खालच्या पातळीला जाऊ शकणार नाहीत की ते आपल्याच पतीला मारून आपल्या मुलाला गादीवरती बसवतील. पुत्रमोह कोणाला नाही आवरला आजपर्यंत. म्हणजे जर आपण कंपॅरिझन नाही होऊ शकत, पण जर आपण उदाहरण द्यायचं झालं तर जैसी प्रभू श्री रामचंद्रास कैकई होती तैसीच संभाजी महाराजांसाठी सोयराबाई होत्या. पश्चाताप झालाच होता त्यानंतर. आज महाराष्ट्रामध्ये महाराजांची जी आठवण राहते आपल्याला सगळ्यांना ते म्हणजे गड किल्ले. बरोबर. तर युनेस्कोने 12 गड किल्ल्यांचा समावेश केला त्यांच्या याच्यामध्ये. तर त्याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? युनेस्कोमध्ये 12 किल्ल्यांची नाव नोंदणी झाली आहे. खूप अभिमानाची गोष्ट आपल्यासाठी ती. पण हे झालं भावनिक पार्ट. प्रॅक्टिकली ऑन ग्राउंड रियालिटी काय, तर युनेस्कोमध्ये जाऊ दे किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये जाऊ दे त्याची किंमत आत्ता आपण शून्य करून ठेवलेली आहे. ऐकताना थोडंसं विचित्र वाटतं की युनेस्कोमध्ये गेलं तरी पण आपल्याला त्याचं काय वाटत नाही का. आनंद आहे, खूप आनंद आहे. त्यावेळेस देखील मावळ्यांनी किंवा आपल्या शिवभक्तांनी खूप आनंद साजरा केला की 12 किल्ल्यांची नावं युनेस्कोच्या यादीमध्ये जाणं खूप चांगली गोष्ट आहे. पण याच्यासोबतच आपण आपली जबाबदारी विसरत चाललो हे देखील तेवढंच खरं आहे. हे का बोलतोय आपण, कारण की 12 किल्ल्यांची नाव नोंदणी होणं आणि ते 12 किल्ले सुव्यवस्थित असणं, चांगल्या अवस्थेत असणं, ह्या दोन्ही गोष्टीमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आपण ऑडियन्सला पहिले सांगू की युनेस्को असं जे काही पर्यटन स्थळ असतात किंवा गड किल्ले असतात ते का सहभागी करून घेतात, म्हणजे ऑडियन्सला एक लक्षात येईल. बारकाईने जर बघायला गेलं ना तर ह्या गोष्टीला जागतिक स्तरावरती या गोष्टींचं मांडणी व्हावी. ह्या गोष्टीची म्हणजे कुठल्या तर आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासाची जागतिक गोष्टीवरती मांडणी, जागतिक प्लॅटफॉर्मवरती मांडणी व्हावी, यासाठी हा सगळ्यात महत्वाची आपण स्टेप म्हणू शकतो. जागतिक लेवलला इट इज ऑल वेल अँड गुड. म्हणजे आपण जसं म्हणतो की दुरून डोंगर साजरे, तशा प्रकारची ही गत आहे. पण जेव्हा फॉर एक्झाम्पल आता जागतिक ह्याच्यामध्ये रायगडाचा देखील उल्लेख युनेस्कोमध्ये. फॉर एक्झाम्पल एखादा फॉरेनर आला की चला लेट्स एक्सप्लोर रायगड, कारण की युनेस्कोमध्ये त्याचं नाव आलंय. श्रीमान रायगडावरती तो गेला, तो तिकडे काय बघणार आहे, म्हणजे इतिहास तर आपला तिथेच आहे, पण रायगडावरती जर आपण जाणार असू तर श्रीमान रायगडावरची परिस्थिती आता एवढी बिकट होत चाललेली आहे. आता आमचे मोठे बंधू देखील आहेत लौकिक गोळे, सरनोबत पिलाजी गोळे यांचे वंशज आहेत ते. तर त्यांनी या गोष्टीबद्दल खूप मोठा आवाज उठवलाय. आता रायगडावरचा सगळा भ्रष्टाचार आता तिकडे भ्रष्टाचाराचं उत्खनन चालू आहे मित्र म्हणेल दारांकडनं आमच्या. कारण की जर बारकाईने रायगडाबद्दल बोलायला गेलो, रायगडावरती निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे. फरश्या निघत चाललेल्या तिथे, म्हणजे चुन्याचा गुळाचा वापर केलेला नाहीये.
आणि दुसरी गोष्ट म्हणजे पावसाळ्यामध्ये रायगड कसा भयानक असतो हे सांगणं वेगळं, म्हणजे आपण व्हिडिओच्या माध्यमातून देखील बघतो. तर ती किती मोठी रिस्क आहे आता तिथे शिवभक्तांसाठी. मग ह्याला आपण असं म्हणू शकत नाही की पाऊसच तेवढा असतो म्हणून. पाऊस निसर्ग आहे, तो त्याच्या प्रवाहात वाहणार आहे. पण जेव्हा निसर्गाचं रुद्र रूप जेव्हा समोर येतं तेव्हा प्रशासनाने देखील काही तयारी करणं अपेक्षित असतं. तर ती प्रशासकीय तयारी जी आहे ती रायगडावरती शून्य आहे. भ्रष्टाचारच चालू आहे तिथे. कारण की रायगडावरती, श्रीमान रायगडावरती आपण जर बघतो तर तिकीट आकारलं जातं 25 रुपये किंवा जे असतील ते अमाऊंट आकारली जाते. आपण तिकीट का भरतो? फक्त गड बघण्यासाठी तिकीट भरतो का? तर नाही बघत. तसं त्यासाठी नाही करत फक्त. तर त्या पैशातनं त्या गडाचा काहीतरी विकास व्हावा, त्या गडावरती काही सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्या, ह्या गोष्टीसाठी आपण ते तिकीट भरतो. 25 रुपये खूप मोठी अमाऊंट नाही की एखादा शिवभक्त भरू शकत नाही. पण मग इथे प्रश्न असा पडतो, तिकीट जर आम्ही भरत असू 25 रुपयाचं, तर त्या तिकिटाचे पैसे कुठे वापरले जात आहेत? नाही वापरले जातात ते. कारण की जर रायगडाचं टॉयलेट सिस्टीम जर आपण आता बघितली, टॉयलेट बंद आहेत. आत्ता जर एखाद्या महिलेला जर तिकडं अर्जंटली जायचं असेल वॉशरूमला, तर ती महिला काय करणार? श्रीमान रायगडावरती, म्हणजे राजधानीचा गड येतो, राजधानीचा गडच जर सुशोभित नसेल आणि जर तुम्ही त्याला युनेस्को मध्ये दर्जा देत असाल तर त्या हिशोबाचे काहीतरी अम्युनिटीज तिकडे प्रोव्हाइड करा. इतिहास बघताना माणसाला कंटाळा नाही आला पाहिजे किंवा त्या गडावरती नाही नको रे जायला, तिथे काही सोयीच नाहीये, परत आपल्याला तिकडे वॉशरूमची सोय नाही, परत तिकडे असं जसं अशी मेंटॅलिटी निर्माण साहजिक आहे होणं. का नाही होणार? उद्या जर कुठली एखादी महिला गेली इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी आणि जर तिला तिकडे असा अनुभव आला की मला वॉशरूमलाच जायला मिळालं नाही, मला तिकीट मागितलं गेलं, मला तिकडे वरती प्यायला पाणी मिळत नाही तिथे व्यवस्थित, तर साहजिकपणे नॉर्मली माणूस तिथे जायचं टाळणार. अल्टिमेटली काय होणार? किल्ल्याकडे दुर्लक्ष होणार, इतिहासाकडे दुर्लक्ष होणार. किल्ल्यावरती भाड्याने मागवलेले टॉयलेट्स आहेत, भाड्याचे असतील किंवा कुठल्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती असतील, बंद अवस्थेत ते टॉयलेट्स, प्लास्टिकचे, ते आपण जसं म्हणतो की रस्त्यात देखील बघतो तशा प्रकारचे प्लास्टिकचे टॉयलेट श्रीमान रायगडावरती आत्ता देखील आपल्याला बघायला मिळत आहेत. पण ते टॉयलेट उघडलं तर ते टॉयलेटला जाऊ वाटणार नाही अशी त्याची अवस्था आहे. कचरा झालाय, दारूच्या बाटल्या तिथे असतात, पाण्याच्या बाटल्या तिथे फेकलेल्या असतात. विश्वास बसत नाही की दारूच्या बाटल्या श्रीमान रायगडावरती वरती काय करतायत? चेकिंग होत नाही का? मग त्या माणसांचा पगार कुठनं जातो? तिकीट जर आम्ही भरतोय मग त्या माणसांना व्यवस्थित अपॉइंट का नाही केलं गेलं की चेकिंग होत नाही? रायगडावरती दारूची बाटली मिळणं सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. राजधानीचा गड, तो तख्ताचा गड आहे आज आपला तो, आणि तिकडे असल्या गोष्टी सरेआम चालू आहे. आणि मग इथे दुर्लक्ष का केलं गेलं आतापर्यंत? हे झालं टॉयलेटची गोष्ट. पाणी व्यवस्था, मध्यंतरी तिथे आरो बसवण्यात आला होता, तो आरो आज बंद आहे. शोभेचे बाहुली जसं आपण म्हणतो तसंच झालं ना मग ते. बरोबर. त्या दिवशी ज्यावेळेस त्याचं अनावरण करण्यात आलं किंवा पाणी व्यवस्थित लोकांना प्यावं मिळावं यासाठी ते आरो करण्यात आला. लोक प्लास्टिकची बाटली वर घेऊन जाऊ नये म्हणून वरती पाण्याची सोय करण्यात आली. पण आत्ता तिकडे ती सोय काय झाली? बंद पडलेली आहे ती. हे झालं पाण्याचं, हे झालं टॉयलेटचं. निकृष्ट दर्जाचं बांधकाम, दगड अशी निघतात हातामध्ये, व्यवस्थित बांधलेलं नाहीये. वरचं म्युझियम का बंद आहे? जर म्युझियम तिकडे जर ASI म्हणजे आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया जर तिथे म्युझियम असेल, ते नागरिकांसाठी बघण्यासाठी जर अपेक्षित असेल, नागरिकांना बघायचं असेल, मग त्याला कुलूप बंद काय? मग त्याला पण वेगळं तिकीट तुम्हाला एक्सपेक्टेड आहे का? म्हणजे तिथे शुद्धपणे खूप मोठा भ्रष्टाचार चालू आहे. आता थोड्या दिवसांमध्ये ज्यांचं मी नाव घेतलं, आमचे बंधू लौकिक गोळे, हे त्या गोष्टीबद्दल सातत्याने पाठपुरावा करत आले आतापर्यंत. आणि हा जो श्रीमान रायगडाचा मुद्दा आहे हा खूप मोठा होणार आहे पुढे जाऊन. कारण की हा एका गडाबद्दल झालं, असे अनेक किल्ले असतील जिथे सोय सुविधा नाही आहेत. आणि मग 12 किल्ल्यांचे जे आपण बोलतोय युनेस्को मध्ये नाव आलंय, मग आता तुम्हीच सांगा ताई, उपयोग काय झाला या गोष्टीचा युनेस्को मध्ये जाऊन? युनेस्को मध्ये नाव येऊन देखील जर तिथे व्यवस्थित बेसिक सुविधा नसतील तर त्याला म्हणजे आउट ऑफ द माइंड हेच गोष्ट येणार आपल्याला, की बॅक ऑफ द माइंड आपल्याला हेच राहणार, चांगलं झालं युनेस्को मध्ये नाव आलं पण उपयोग काय झाला नाही त्याचा. पण मग असं तुम्हाला वाटतं की कुठे की महाराष्ट्र राज्य जे आहे ते इकडे दुर्लक्ष करतच आहे. म्हणजे ज्या गोष्टी आपल्या इतिहासाच्या आपल्याकडे जो वारसा म्हणून आलेल्या आहेत ते जर आपण टिकवू शकत नसू आणि फक्त स्मारक बांधण्यामध्ये जर आपली धन्यता असेल, मग आहे ते गड किल्ले नामशेष व्हायला वेळ लागणार नाही. त्या काळात इंग्रजांनी पाडले, आज आपलाच कारभार आपल्याला पाडतोय. त्या काळात इंग्रजांना माहिती होतं की
मराठ्यांची ताकद, आता इथं मराठा म्हणजे काय कुठला जातीवाचक शब्द नाही, बरोबर. महाराष्ट्रात राहणाऱ्या माणसाला मराठा संबोधलं जातं तेव्हा. मग त्याच्यामध्ये तो कुठल्या का जातीचा असेल ना, मराठा हा सगळ्यांना माणसाला जोडणारा शब्द होता तेव्हा. तर इंग्रजांना माहिती होतं की मराठ्यांची सगळी ताकद जी आहे ती या गड किल्ल्यांमध्ये, म्हणून मग इंग्रजांनी सगळे गड किल्ले पाडायला घेतले होते. कारण की जर मराठा पुन्हा जर गडावरती गेला तर तो पुन्हा नवीन साम्राज्य उभं करू शकतो, एवढी ताकद तेव्हा आपल्यामध्ये होती. म्हणून मग त्यांनी गड वाट, म्हणजे फक्त गड किल्ल्याने उद्ध्वस्त केले, तर गडाची वाट देखील, ज्या वाटेने आपण तिकडे जाऊ शकतो, वर चढू शकतो, त्या वाटा देखील उद्ध्वस्त केल्या. मग आज जर ते गड किल्ले पडलेल्या अवस्थेमध्ये असतील तर मग आज आपण काय करतो आहोत? फक्त समित्या स्थापन होत आहेत. आता मध्यंतरी अतिक्रमण मुक्त गड किल्ल्यासाठी 2 प्रकारच्या समित्या स्थापन केल्या, एक जिल्हास्तरीय समिती, एक राज्यस्तरीय समिती. कशासाठी? तर अतिक्रमण होऊ नये किंवा जे अतिक्रमण झाले ते काढण्यासाठी. काय लेवल कुठपर्यंत आलं त्यांची काम? पण अतिक्रमण करायला तर ह्यांच्याशिवाय परमिशन कोण? अतिक्रमणाच्या वेळेस ते शांत बसतात, पण दुर्ग संवर्धनाच्या वेळेस आवाज उठवला जातो. राईट. असा विषय झाला ना आता. मग अतिक्रमण होत असताना संबंधित विभाग, एखाद्या कुठल्या विभागाला मी बोलणार नाही, जे कोणी संबंधित लोक असतील ते झोपा काढतंय का? अतिक्रमण होस तोपर्यंत किंवा एखादी गोष्ट तिकडे जी गैर आहे ती होस तोपर्यंत का आवाज उठवला गेला नाही? आणि जर आवाज उठवला गेला असेल तर त्याकडे शिवभक्तीच्या आवाजाकडे दुर्लक्ष केलं गेलं. आतापर्यंत प्युअर आणि शुद्ध दुर्लक्ष केलं गेलेलं आहे. जे ऍट लास्ट ह्या 12 किल्ल्यांबद्दल, युनेस्को बद्दल जो सगळा गड किल्ल्यांचा मुद्दा आहे, ह्या गोष्टीवरती एकच मनापासून बोलावं वाटतं, ते म्हणजे महाराष्ट्र सरकारने ह्या गोष्टीकडं प्रामुख्याने आणि प्रायोरिटीने लक्ष दिलं पाहिजे. कारण की हा सगळा आपला जो वारसा आहे तो टिकवणं आता ह्यांच्या हातात आहे, सरकारच्या हातात. आणि सरकार जसं म्हणतं की हिंदुत्ववाद्यांचं सरकार आपण असं ऐकतोय, पण मग खऱ्या अर्थाने आपण ते टिकवलं तर कुठे ना कुठेतरी या पंक्तीला किंवा या उक्तीला न्याय मिळू शकेल. आणि लवकरात लवकर फक्त हे 12 किल्लेच नाही तर आपल्या महाराष्ट्रामध्ये जे सगळे किल्ले आहेत त्याच्यावरती सरकारने लक्ष दिलं पाहिजे. आणि फक्त लक्ष नाही तर त्याची कठोरात कठोर पावले देखील त्या संबंधित ठेकेदारांवरती किंवा जे कोणी निकृष्ट दर्जाचं काम गड किल्ल्यांवरती आतापर्यंत करत आलंय ते केलं पाहिजे. आणि स्मारक उभारण्याच्या ऐवजी, म्हणजे हे माझं वैयक्तिक मत झालं, ह्या गोष्टीवरती दुमत असू शकतात, पण स्मारकाला एवढे कोट्यवधी रुपये खर्च करण्याऐवजी जर आपण ते आपले आहे ते गड किल्ले जर आपण जतन केले तर नक्कीच भावी येणारी जी पिढी आहे ते आपण त्यांना सांगू शकतो की हा किल्ला ह्या महाराजांचा होता, ह्या किल्ल्याचा हा पार्ट आहे, ह्याला बुरुज म्हणतात, ह्याला तट म्हणतात, ह्याला भिंत म्हणतात, ह्याला दरवाजा म्हणतात, ह्याला महादरवाजा म्हणतात. पण जर आपल्याला तट, बुरुज, दरवाजेच जर आपल्याला तुटलेल्या अवस्थेत असतील तर भावी पिढ्यांना आपण काय दाखवणार आहे, हा मोठा प्रश्न. त्याच्यामुळे सरकारने लवकरात लवकर योग्य तो निर्णय ह्या गोष्टींबद्दल घेतला पाहिजे आणि अंमलबजावणी झाली पाहिजे. आता महाराष्ट्र शासनाबद्दल आपण बोलतो तर मुळात आपल्याला वाटतं की महाराष्ट्र शासनाची शिक्षण पद्धती आहे, म्हणजे महाराजांचा जो इतिहास आहे तो 4थी पर्यंत शिकवला जातो. म्हणजे ज्या व्यक्तिमत्वाबद्दल आपण PhD केली पाहिजे, त्यांच्या कारकिर्दीवरती खूप मोठमोठ्या PhD होऊ शकतात, इतकं शिकण्यासारखं आहे महाराजांकडून. तर फक्त 4थी पर्यंत आपल्या मुलांना शिकवलं जातं. तर ह्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तसं बघायला गेलं तर आतापर्यंत 4थी पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज शिकवले जात आहेत. त्याच्यानंतर मग वेगळाच काय तो पिरियड मुलांना, पिरियड म्हणजे कुठला तर हिस्ट्री पिरियड जो आहे, मग ते रेनेसन्स शिकवलं जातंय, मग फ्रेंच रेव्होल्युशन शिकवलं जातंय. म्हणजे ठीक आहे, इतिहासाचं सर्वांगीण नॉलेज असावं, पण आधी आपलं काय आहे ते पटकन लोकांना समजलं पाहिजे, लहान मुलांना समजलं पाहिजे. कारण की 4थी पर्यंतचा जो इतिहास आहे एकदम लहान वयात डिरेक्टली पुस्तकच देऊन टाकलं त्यांना इतिहासाचं आणि त्यानंतर इतिहासात गायब करून टाकणं, म्हणजे हे योग्य नाहीये. एक फ्लो असतो, एक कंटिन्युटी असते. म्हणजे नंतर मग आपण थोडंसं मोठं झालं की मग आपल्याला समजतंय की अकबर द ग्रेट, बाबरचा इतिहास शिकवला जातो, जहांगीरचा इतिहास शिकवला जातो. म्हणजे जे परकीय आक्रमक जे होते त्यांचा इतिहास आपल्याला भारताचा इतिहास आणि भारताचा इतिहासातला सगळ्यात महत्वाचा पार्ट म्हणून बिंबवला जातो. भारताच्या इतिहासातला तो पार्ट आहे, पण महत्वाचा कुठला आहे की महाराणा प्रतापांचा इतिहास, शिवछत्रपतींचा इतिहास, संभाजी महाराजांचा इतिहास, त्याच्यानंतर इंग्रजांनंतरचा आपला इंडिपेंडन्सचा जो इतिहास आहे तो सगळा झाकळला गेलेला आहे. तर ह्या गोष्टीमुळं लहान मुलांच्या मनात काय येतं की शिवाजी महाराज कोण आहेत हेच त्यांना आजकाल माहिती नाहीये. आणि आता हे झालं बोर्डांबद्दल की 4थी पर्यंत ठराविक बोर्डांनाच शिवाजी महाराज पण आहेत. काही मुलांना शिवाजी महाराज कोण आहेत हे पण माहिती नाही ना. आजकाल तशी परिस्थिती निर्माण व्हायला लागलेलीच आहे की आजकाल मुलांना काय माहिती आहे की कार्टून्स त्यांना माहिती आहेत, मुलांना कार्टून्स आवडत आहेत, पण शिवाजी महाराज म्हणजे कोण, शिवाजी महाराज काय होते
ह्या गोष्टी जर आपल्याला समजून घ्यायच्या असतील किंवा पुढच्या पिढीला समजायच्या असतील ना, तर शिक्षण पद्धतीमध्ये मेन म्हणजे जे आहेत ते बदल करणं आवश्यक आहे. मग बदल म्हणजे कुठल्या हिशोबात? महाराणा प्रतापांवरती एक पॅराग्राफ देणं, हे बदललं पाहिजे सगळ्यात पहिलं म्हणजे. महाराणा प्रतापांवरती एक पॅराग्राफ देऊन मुघल सल्तनत, मग त्याच्या पार बाबरपासून ते बहादूरशाह जफरपर्यंत त्यांची टाइमलाईन शिकवली जात होती. जे आम्हाला तर तेच सांगितलं होतं की महाराणा प्रतापबद्दल एक पॅराग्राफ, मग नंतर अकबर द ग्रेट, मग नंतर अकबरचा सक्सेसर जहांगीर, जहांगीर वॉज सक्सेडेड बाय हिज सन शहाजहान, शहाजहान वॉज सक्सेडेड बाय हिज सन औरंगजेब. हे ह्यांच्याबद्दल एवढी प्रॉपर माहिती द्यायची आणि शिवछत्रपतींबद्दल, महाराणा प्रतापांबद्दल ह्यांच्याबद्दल कमी माहिती द्यायची. मग समोरच्या माणसाला आपला इतिहास कुठला वाटणार आहे? जो मोठ्यापणे आणि चांगल्यापणे सांगितलं गेलाय तो त्याचा तोच लक्षात राहणार आहे. शिक्षण पद्धतीमध्ये बदल होण्याची खूप गरज आहे आता. आता आपण महाराजांबद्दल बोलतोय, तर महाराष्ट्रामध्ये 3 शिवजयंती आपण सेलिब्रेट करतो. तर ह्याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? आता तसं बघायला गेलं तर एक तिथीनुसार, तारखेनुसार आणि परंपरेनुसार 3 शिवजयंती आपल्या महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये साजऱ्या केल्या जातात. विरोध कुठल्या शिवजयंतीला नाही. 365 दिवस शिवजयंती साजरी करा, पण एक पद्धत असते. म्हणजे 365 दिवस शिवजयंती साजरी करा म्हणजे काय? तर 365 दिवस शिवविचार का नाही तुमच्या अंगी आहेत? का नाही आपण अंगी भिनवत? म्हणजे शिवविचार भिनवणं म्हणजे प्रत्येक वेळेसच तुम्ही गळांवरतीच गेले पाहिजेत, तुम्ही प्रत्येक वेळेस काहीतरी हिस्टॉरिकलच केलं पाहिजे असं नाही ना. शिवछत्रपतींना डोक्यात भिनवणं म्हणजे काय? तर पूर्णपणे स्ट्रॅटेजी धरून आपलं वागणं, बोलणं, चालणं हे मोल्ड करणं. जे इट्स नॉट ओनली अबाउट की तुम्ही तलवारबाजी शिकलीच पाहिजे, की मग तुम्ही मावळे झाला किंवा मग तुम्ही शिवविचारांना तुम्ही आदरांजली देताय, असं काहीच नाहीये. हे आपल्यावरती बिंबवलं जाते की तू असं वागला तर तू शिवभक्त, नाही तर तू शिवभक्त नाहीये. आता आज आपण बघतो की शिवछत्रपतींनी आपल्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याचे धडे देखील दिलेले आहेत, पण आपण ते का घेत नाही आहोत? आज आपण जय भवानी जय शिवाजी ह्याच गोष्टी बोलतोय, पण अंमलात कधी आणणार? आणि मग शिवजयंती जेव्हा येते तारखेनुसार, तिथीनुसार कुठल्या असेल, तेव्हा आपण धिंगाणा राडारोडा करतो. पण हे करत असताना शिवविचार आपण खऱ्या अर्थाने किती जोपासतो? आता हे खूपच म्हणजे आता हे जे वाक्य मी बोलणार आहे, आधीपासून सगळे लोकच बोलत, लोकांना हे म्हणजे काय म्हणतात, डायलॉग बाजी पण वाटू शकते की बुलेटची फडफड, गळ्यात माळा घालून, फेटा घालून मिरवणारे शिवभक्त, ही कन्सेप्ट आहेच ती. पण ह्याच्या सोबतच आपली एक जबाबदारी आहे की शिवविचार आपल्या अंगी रुजवणं वेगळं आणि बुलेटवरती फडफड करत फिरणं वेगळं. एक दिवसापुरता शिवभक्त हवाय का आपल्याला? तर बिलकुल नाही. मग तो एक दिवस कुठला असतो? तिथीनुसार शिवजयंतीचा असू दे किंवा तारखेनुसार शिवजयंतीचा असू दे किंवा परंपरेनुसार साजऱ्या करा, पण त्याला एक स्वरूप द्या, त्याला एक कॉज द्या, त्याला एक ऑब्जेक्टिव्ह द्या की आपण शिवजयंती करायची म्हणून करतोय का पुढच्या पिढीला आणि आपल्याला खऱ्या अर्थाने इतिहास समजावा यासाठी करतोय. ह्या थांबणाऱ्या गोष्टी नाही आहेत. ज्यांना तारखेनुसार करायचं आहे ते तारखेनुसारच करणार आहेत, ज्यांना तिथीनुसार करायचं आहे ते तिथीनुसारच करणार आहेत, ज्यांना परंपरेनुसार करायचं आहे ते परंपरेनुसार करणार आहेत. आणि मग आपण ह्या गोष्टीमुळे काय होतं ना, विखुरलो जातोय की हा तिथीवाला आहे, हा तारीखवाला आहे. एक आपण ह्या गोष्टीमुळे कधीच येऊ शकत नाहीये. त्याच्यामुळे ज्याला तिथीनुसार करायची आहे त्याला तिथीनुसार करू द्या, ज्याला तारखेनुसार करायचं आहे तारखेनुसार करू द्या. मेन काय तर आपण एक संघ राहणं. शिवविचारांमध्ये हे अशा बऱ्याचशा कन्सेप्ट आहेत ज्या आत्ता आपल्याला शिवविचारांमध्ये म्हणण्यापेक्षा इतिहासामध्ये, की मग हा एका विचारसरणीचा झाला तर एका विचारसरणीचा झाला. इथे विचारसरणी खूप मॅटर करते, पण इथे प्रश्न शिवजयंतीच्या बाबत विचारसरणीचा पण नाहीये, तो कॉमन सेन्सचा पण आहे. की जर एखाद्या तारखेनुसार करत असेल तर तो लगेच वाईटच आहे का, किंवा तो हा म्हणजे शिवभक्त नाहीच आहे का? असं नाहीये. पण ज्या पद्धतीने आज साजरी होतीये, म्हणजे ह्याच्या अगोदर मी स्वतः देखील त्या गोष्टी बघितल्या आहेत की दारू पिऊन जय भवानी जय शिवाजी कोण म्हणतं? किंवा जर तीच गाडी जर एका वेळेस जर झेंडा घेऊन जर इकडनं फडफड करत गेली असेल आणि थोड्या वेळानंतर तीच गाडी जर आपल्याला एखाद्या टपरीवर, पानाच्या टपरीवरती, दारूच्या दुकानासमोर दिसत असेल तर किती वाईट गोष्ट आहे ही. आणि शिवजयंती अशी कन्सेप्ट आहे ना, मग तो कुठला का धर्माचा असे ना, कुठल्या का जातीचा असे ना, त्याला शिवजयंती म्हणले की एक कनेक्शन असतं आपल्याशी. तर ते जे कनेक्शन आहे ते अबाधित ठेवणं हे आपल्यावरती आहे. तुम्ही म्हणलात की इतिहास पाहायला पाहिजे किंवा बघितला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. तर आपण आत्ता सध्या इतिहास कसा बघतो तो मूवी मार्फत. तर आता रिसेंटली महाराजांवरती, संभाजी महाराजांवरती बरेच चित्रपट आले, छावा असेल, तर आता रितेश देशमुख यांचा नवीन चित्रपट आत्ताच 1 मेला रिलीज होते, बघितलं
बघितलं, तुम्हाला काय वाटलं ट्रेलर बघून? सिनेमा जो आहे किंवा चित्रपट हे जे माध्यम आहे इतिहास पोहोचवण्यासाठीचं, भालजी पेंढारकरांच्या काळापासून ते आत्तापर्यंत त्याला साधन म्हणून वापरण्यात आलेलं आहे की इतिहास समोरच्या माणसाला समजावा यासाठी आणि एका नाटकीय रूपांतर करून. तर ह्या गोष्टीमध्ये अजून प्रोज अँड कॉन्स प्रत्येक गोष्टीमध्ये असतात. मग इथे जसं तुम्ही आत्ता स्पेसिफिकली जो आत्ताचा चित्रपट होता त्याच्याबद्दल विचारलं, तर आत्ताशी ट्रेलर बघितलाय आपण. त्या ट्रेलरमधली एक पॉझिटिव्ह गोष्ट सांगतो आणि एक निगेटिव्ह गोष्ट पण सांगतो. पॉझिटिव्ह गोष्ट अशी वाटली की स्टारकास्ट खूप छान घेतलेली आहे, तगडी स्टारकास्ट आहे. आणि निगेटिव्ह गोष्ट म्हणण्यापेक्षा जी पटली नाही आणि जी बरेचसे लोक ट्रोल करतायत त्याच्यामधले सीन्स ज्या पद्धतीने शिवाजी महाराज त्यात दाखवले गेलेत, एकदम म्हणजे एकदम उग्र. मग ते वाघनख त्याच्यामध्ये टाकतायत आणि ते असं फाडून काढतायत, त्याला लाथ मारतायत वगैरे वगैरे, असे बरेचसे जे सीन्स आहेत त्याच्यामध्ये थोडंसं जर असं अतिशयोक्ती वाटली. आणि हे मी नाही बोलत आहे, कमेंट्स देखील मी बऱ्याचशा वाचल्या आहेत की काही लोक काही गोष्टींसाठी काही भूमिकेसाठी सूट होत नाहीयेत. हे देखील असे म्हणजे आत्ता फक्त ट्रेलर बघून ह्या गोष्टीला जज नाही करू शकत आपण. आणि होपफुली आणि अशी अपेक्षा देखील माझी पण अशीच असणार आहे की चित्रपट हा जर इतिहासाला धरून असेल तर नक्कीच चालणार. तो येणारा काळच सांगेल आपल्याला की जेव्हा तो चित्रपट रिलीज होणार आहे तो लोक धरून ठेवतायत का तो फ्लॉप होतोय. कारण की कुठलाही चित्रपट असेल तो इतिहासाला अनुसरून असेल तर तो शिवभक्तांच्या आणि अभ्यासकाच्या दृष्टीने तो चालू शकतो. आणि जर त्याच्यामध्ये क्रिएटिव्ह लिबर्टीच्या आड जर काही छेडछाड केली असेल तर मग आंदोलनं होतात, मोर्चे निघतात, स्टारकास्टला शिव्या पडतात ते वेगळ्या. जसं मध्यंतरी पद्मावत बद्दल झालं होतं, अजून बाजीराव मस्तानी बद्दल झालं होतं. असे जे अनेक चित्रपट जे आलेत ना त्याला बॅकलॅशेस पण फेस करावे लागलेले आहेत. पण आता होपफुली आपण ह्या चित्रपटाकडनं अशी अपेक्षा करू शकतो की ते नक्कीच काही ना काहीतरी चांगला इतिहास आपल्या समोर आणतील अशी आपण अपेक्षा इथं व्यक्त करू शकतो. त्याच्यामुळे मग एकच माझं सांगणं राहील की चित्रपट हा इज इक्वल्स टू खरा इतिहास नका धरू. जागरूकता म्हणून, एक आवड म्हणून, एंटरटेनमेंट म्हणून तेवढा पुरता पाहावा. आणि जर काय त्यातनं डाऊट्स असतील तर मग अभ्यासाला जावं. मी जे काही प्रश्न विचारले त्याचे तुम्ही खूप छान उत्तर दिलं. आणि खरं तर शिवाजी महाराजांबद्दल बोलण्यासाठी एक एक पॉडकास्ट का असे अनेक पॉडकास्ट आपल्याला करायला लागतील, तर ते तरी पण कम्प्लीट होणार नाही, इतकं मोठं त्यांचं काम आहे, कार्य आहे. पण आता जाता जाता फक्त मला एक शेवटचं असं विचारू वाटते की समजा शिवाजी महाराज आज आणखी काही वर्ष त्यांना आयुष्य लाभलं असतं तर तुम्हाला काय वाटतं की महाराष्ट्राचा इतिहास खूप वेगळा झाला असता का आत्ता? फक्त इतिहासच नाही तर भूगोल पण वेगळा असता आज आपला, खूप वेगळा असता. कारण की 50वं वर्ष हे एखाद्या योद्ध्याचं जाण्याचं वर्ष नसतं आणि नसावं पण. कारण की आणि शिवछत्रपतींसारख्या महान योद्ध्यांचं, महान राजांचं एवढं लवकर निधन होणं ते महाराष्ट्राच्या म्हणजे आज आपण आजही त्या तारखेला रडतो तर त्यावेळेस महाराष्ट्राची काय अवस्था असेल आपण ती इमॅजिन करू शकत नाही. आणि जर खरंच नियतीने शिवछत्रपतींना दुसरी संधी दिली असती किंवा शिवछत्रपती त्यातनं बरे झाले असते तर आज आपण जिथं राहतोय म्हणजे ते पण खूप वेगळं असलं असतं. मे बी आज आपण समोर देखील बसलो नसतो. खूप वेगळी परिस्थिती असली असती आजची भौगोलिक पण. ही भौगोलिक सीमा ज्या पेशव्यांच्या काळात ज्या विस्तारल्या गेल्या त्या मे बी खूप आधीच अजून झाल्या असत्या. कारण की मेन म्हणजे शिवछत्रपती जर अजून राहिले असते आणि म्हणजे बारकाईने अगेन टॉकिंग अबाउट इट, तर वरती इतिहास ऍक्च्युली चालत नाही. पण आपण एक कल्पनाविलास जसं आपण रंगवतो तर चांगल्या गोष्टीसाठी आपण नक्कीच रंगवू शकतो. जसं कल्पनाविलास जर महाराज जगले असते तर आपल्या सीमा खूप लांबपर्यंत खूप आधीच पोहोचल्या असत्या. म्हणजे जे आपण अटक ते कटक जे राज्य आपण नंतरच्या साम्राज्यात रूपांतर जेव्हा झालं, थोरले शाहू छत्रपती जेव्हा गादीवरती होते तेव्हा, तर मे बी तो काळ अजून लवकर आला असता आपल्याकडं. आणि आज पूर्ण परिस्थिती वेगळी असली असती. संभाजी महाराजांचा इतिहास वेगळा असला असता. म्हणजे प्रत्येका मावळ्याचा म्हणजे प्रत्येका सरदाराचा इतिहास वेगळा असला असता. कारण की एक माणूस जर तो जास्त वेळ जगला असता, प्रत्येक इंडिव्हिज्युअलचा इतिहास वेगळा असला असता, महाराष्ट्राचा इतिहास वेगळा असला असता, भारताचा इतिहास वेगळा असला असता. आणि मेन म्हणजे इंग्रज जे नंतर आपल्या राज्यामध्ये आले, फॉर्च्युनेटली जर शिवाजी महाराज जास्त वेळ जगले असते, संभाजी महाराज जास्त जगले असते, माधवराव पेशवे, थोरले बाजीराव पेशवे जे कोण कर्तबगार व्यक्ती आलेत तर त्यांना 20-20 वर्ष जरी एक्स्ट्रा आयुष्य लाभलं असतं ना तर खूप वेगळी परिस्थिती असते, खूप वेगळी. आणि हे तुम्ही बारकाईने जरी बघितलं ना
तर ज्यांच्याकडनं अपेक्षा होती किंवा ज्यांच्याकडनं खूप काही घडू शकलं असतं त्यांनाच नियतीने खूप कमी आयुष्य दिलेलं आहे. त्याच्यामुळे आज इतिहास खूप वेगळा आहे. सर थँक्यू सो मच, तुम्ही वेळात वेळ काढून आज माझ्या या पॉडकास्टमध्ये आलात. मला खूप भारी वाटलं. खूप धन्यवाद, तुम्ही मला इथे बोलवलं. नमस्कार. तुम्ही जो काही रिस्पॉन्स माझ्या चॅनलला देत आहात त्याच्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार मानते. पण कुठेतरी एक खंत आहे की 90% लोकं व्हिडिओ बघतायत पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही. कृपया फक्त व्हिडिओ बघू नका, तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझं चॅनल ग्रो व्हायला मदत होईल. तुमचे आशीर्वाद आणि प्रेम असेच माझ्यासोबत राहू देत. धन्यवाद.